Namaskar and welcome to yet another episode of Nitya Darpan Kala Academy presents Parnika. Today in Parnika series we are going to meet Ganesh Pandit. Ganesh Pandit is a well-known director, writer and also an actor. He has written films like Yellow, Balkadu, Balak Palak and n number of Hindi as well as Marathi serials. Recently, he has also acted in a movie known as Dokyala Shot. It's a Marathi movie. So, without wasting any time, let's welcome him and know more about his journey from him. Yeah. Okay. Hi, हॅलो. नमस्कार. कसा आहेस? मी बरे मजेत फर्स्ट क्लास. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द लेट No डिलेड problem. मीटिंग. Delayed meeting, no problem. नाही, माझ्या स्वभावाप्रमाणे मी विसरून गेलो की आज 29 तारीख आहे, त्याच्यामुळे गोंधळ झाला. काल तू एक्स्ट्रीमली पोस्ट सॉरी. पण शेअर केली, टुमॉरो मीट मी अँड देन यू ओनली फॉगॉट. नाही, तुम्हाला मी 29 तारीख असं केलं ना, त्याच्यामुळे हा. ते 29 डोक्यात राहिलं, पण 29 नक्की कधी आहे ते लक्षातच नाही. त्याच्यामुळे म्हणजे काल Okay. 28 होती हे पण मला लक्षात नव्हतं. आय जस्ट शेअर्ड अ पोस्ट की उद्या 29 आहे हो. असं मला लक्षात नाही. बाकी बोला. कसा आहेस? मी बरा आहे, म्हणजे ही इकडे क्लिअर दिसतंय ना, कारण मला कळत नाही ते क्लिअर फार. मी असं असा. कधी ओके. ह्या अँगलला दिस इज थोडं ओके. धर. या दिस इज ओके. थोडा तिकडे गेलास ना तर चेहऱ्यावर लाईट येतोय म्हणून. तर हा अँगल बरोबर आहे. हे हा, ओके ना. दिस इज ओके. हा, दिस इज ओके. सो तसंही माझा चेहरा काही दाढीत शोधावा लागणारच आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. ओके. वी फाउंडली कॉल हिम जीडी, दॅट इज गणेश दादा. तो आय एम गोइंग टू ऍड्रेस हिम एज जीडी ओनली. मी तुला जीडीच बोलवणार. सो नो प्रॉब्लेम. सर लोकांनी काय नावं ठेवायची ती त्यांनी ठेवू देत, मला काही प्रॉब्लेम नाही. हा, हे त्याचं नेहमीच आहे. जीडीला कधीच काही प्रॉब्लेम नसतो. वी कॅन कॉल हिम, ऍड्रेस हिम बाय एनी नेम. सो वी आर व्हेरी हॅपी वर्किंग विथ हिम. ओके. जीडी, थँक्यू. मला सांग, तुझे प्रवासाची सुरुवात कशी झाली? हाऊ यू केम इन टू रायटिंग, डिरेक्शनल, कशी झाली सुरुवात? बेसिकली मी स्वतः म्हणजे लहान असल्यापासून मी तसंही काम करतो छोटं मोठं. कारण लहान असताना मी अशोक पावसकरांकडे बालनाट्यात काम करायचो त्यांच्या. म्हणजे त्या काळात कोणाला आठवत असेल तर दूरदर्शनवर किलबिल वगैरे कार्यक्रम व्हायचे. तर मी स्वतः किलबिल मध्ये ऍज अन ऍक्टर काम करायचो बऱ्याच नाटकांमध्ये वगैरे. ओके. तर त्यावेळेला असं वाटायचं की आपण ऍक्टर आहोत, आपण अभिनय केला पाहिजे वगैरे वगैरे, असं बरंच होतं. कॉलेजला आल्यानंतर मग इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स आणि बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. पण ते सुरू असताना मला एक गोष्ट कळायला लागली की म्हणजे डोंट टेक इट अदरवाईज, पण माझा एक प्रॉब्लेम असा होता की ऍक्टर हा ना फक्त प्रॉपर्टी आहे ऍक्च्युली. तो इकडून तिकडे जाणार, त्याने काय करायचं हे ठरवणारा दुसराच माणूस. सो मला टेक्निकल गोष्टींमध्ये इंटरेस्ट तिकडून ऍक्च्युली तयार झाला, म्हणजे निर्माण झाला. त्यात परत खूप कमी लोकांना माहिती आहे, पूर्वीच्या काही लोकांना माहिती असेल, पण मी स्वतः सगळी इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. म्हणजे मला तबल्यापासून मी बऱ्यापैकी ड्रमसेट पर्यंत बऱ्यापैकी सगळं वाजवतो. मी कुठे शिकलेलो नाही, पण मी त्या काळात सुद्धा, लहान असताना सुद्धा मी बिर्केस्ट्रात वाजवायचो ऍज अ चाइल्ड आर्टिस्ट. त्यामुळे मला कळायला लागलं होतं की इतर गोष्टी ज्या आहेत ना त्या जास्त आपण सांभाळू शकू. मग मी ठरवलं फायनली की मला डायरेक्टर व्हायचंय. आणि मग डायरेक्टर होण्यासाठी काय काय लागतं म्हणून मग मी बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकलो. म्हणजे मी मेकअप पण शिकलो, मी सेट डिझायनिंग शिकलो. मी एवढंच नाही, मी सेट बनवतो स्वतः. अख्खं काय, कुठून लाकडं आणायची, कशी आणायची, कापायची कशी, आणि त्याच्यावर काय काय लावायचं वगैरे सगळं मी करून झालंय माझं. हे सगळं केल्यानंतर मग फायनली माझं अचीवमेंट होतं, मला डायरेक्टर व्हायचं आहे. आणि हे सगळं करत असताना मग मी लिहित नव्हतो, फक्त लिहिण्याचा जरा प्रॉब्लेम होता. म्हणजे तसंही लिहायला वाचायला कंटाळाच येतो, म्हणून शाळेत बोंबाबोंब होतीच ओव्हरऑल शिक्षणाची जी काय असते तशी. पण मला नंतर असं वाटायला लागलं की मला खूप म्हणजे रायटर शिवाय आपण डायरेक्टर नाही होऊ शकत. एक रायटर कोणीतरी पाहिजे. तर रायटरसाठी मी भरपूर माझ्या मित्रांना मस्का मारायचो की मला जरा लिहून द्या वगैरे वगैरे. पण ते सगळं करत असताना मला कळायला लागलं की
मस्का मारून सुद्धा ना त्यांना वेळ हवा, त्यांचा मूड हवा. या सगळ्या गोष्टीतून मग ते वेळ काढून आणि बाकीच्या गोष्टी जुळवून आणून मग मला ते स्क्रिप्ट देणार. सो ती खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होती म्हणजे. आणि म्हणून मग म्हटलं की आपण लिहून बघू काय होईल. फार फार तर वाईट होईल, काहीतरी लोक हसतील, पण चालेल ना, ट्राय तर करू. असं करून मी पहिली एकांकिका एक लिहिली, जी त्या काळात महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीच्या स्पर्धा व्हायच्या. ओके. तर त्यासाठी मी पहिली एकांकिका लिहिली, जी म्हणजे लोक उडतात ऐकून, पण मी उर्दूत लिहिली. उर्दूत म्हणजे मला लिपी येत नाही, पण भाषा बऱ्यापैकी यायची. म्हणजे बऱ्याच लोकांनी मदतही केली मला त्याच्यासाठी. आणि मग मी पहिली एकांकिका लिहिली, तिचं नाव होतं शी इज नॉर्मल नावाची. ओके. आणि ज्या एकांकिकेला बक्षीस वगैरे मिळालं मला लेखनाचं वगैरे. आणि मग जरा कॉन्फिडन्स आला की अरे आपल्याला जमतंय लिहायला. आणि हळूहळू मी रायटिंगकडे पण आलो. नंतर मग डायरेक्टर बनता बनता रायटिंग करता करता मग ते असतं ना की जे दुकान चालतं ते आपण जास्त वेळ ओपन ठेवतो, तसं माझं रायटिंगचं दुकान जास्त वेळ चाललं आणि ते ओपन राहिलं. पण आता डायरेक्शनची खाज होती, त्यामुळे मी आता एक फिल्म पण डायरेक्ट केली, मेकअप नावाची. सो आता डायरेक्टर म्हणून सुद्धा दुकान माझं बऱ्यापैकी चाललंय, जे लोक बघतायत. म्हणजे मला बऱ्यापैकी डिमांड आहे आणि लोक विचारतायत आमची फिल्म डायरेक्ट करणार का, आमचा शो डायरेक्ट करणार का, वगैरे वगैरे. बरं चाललंय आयुष्यात. डायरेक्शन मध्ये खूपदा आमच्यासारखी लोक तुला त्रास पण देतात ना नाही, मला त्रास नाही होत बेसिकली. कारण मी पूर्वीपासून असं रिलॅक्स होऊन आरामात कधी काम करायला मिळालेलंच नाही मला. त्यामुळे त्रास कितीही झाला तरी तो त्रास वाटत नाही. त्यामुळे कारण पहिल्यापासून त्रासातच दिवस काढलेत, अजून किती होणार. जीडी, इथे तू एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगितला. जेव्हा तू तुझी जर्नी सांगत होतास तेव्हा यू टोल्ड की लर्निंग, तू सगळे प्रयोग करून बघितले. तर लर्निंग पार्ट किती इम्पॉर्टंट असतो कोणत्याही फील्डमध्ये. आणि म्हणजे बहुधा असं होतं की खूप साऱ्या म्हणजे न्यू कमर्सना असं असते मला डायरेक्शनला जायचंय किंवा रायटिंगला जायचंय. रायटिंगचं असं झालंय की यू मस्ट हॅव रेड की लॉकडाऊन मध्ये असे पण आर्टिकल आले की बिकम अ रायटर इन 21 days, पब्लिश युअर ओन बुक. कितपत योग्य आहे वगैरे. यातला ना काय 2-3 वेगवेगळ्या कॉन्ट्रॅडिक्टरी गोष्टी आहेत. एक म्हणायचं झालं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज पाहिजे, ज्याच्यासाठी तुम्ही लर्निंग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे असं म्हणता. की मला एखादी गोष्ट शिकायची आहे म्हणून ती शिकली पाहिजे, म्हणजे किंवा एखादी गोष्ट करायची आहे तर ती शिकली पाहिजे. आता लर्निंग प्रोसेससाठी आपण म्हणतो की म्हणजे मी आता बरीच वर्ष रायटिंग शिकतोय म्हणजे काय, तर आमच्या फील्डमध्ये असं म्हटलं जातं ओव्हरऑल की जगात काहीही शिकता येतं पण रायटिंग नाही शिकता येत. ते तुमच्यात इनबिल्ट असावं लागतं. इव्हन ऍक्टिंग सुद्धा शिकता येते बिकॉज इट इज अ टेक्निक. पण रायटिंग इज नॉट अ टेक्निक. तुम्हाला आतून काहीतरी एक ती काय म्हणतात त्याला, एक प्रतिभा लागते किंवा एक गोष्ट तुमच्यात लागते जी तुम्ही डेव्हलप करू शकता, पण ती ओरिजिनली तुमच्यात लागते, विच इज ट्रू. आता मजा अशी आहे की हेच सगळं असताना ही प्रतिभा किंवा हे जे काही म्हटलं जातं ओव्हरऑल, तर ते माझ्यात आहे हेच मला खूप लेट कळलं. किंवा माझ्यात आहे हे अजूनही मला पूर्णसं पटलेलं नाहीये. मी अजूनही रायटिंग ही माझी टेक्निकल गरज आहे डायरेक्ट करण्यासाठी, म्हणून मी शिकायला लागलो किंवा म्हणून मी ते करायला लागलो आणि ओव्हरऑल ते होत गेलं नंतर. ओके. सो आता ह्यातली गंमत अशी आहे की खूप लोक येतात की मला रायटिंग शिकायचंय किंवा मला एखादी गोष्ट शिकायची आहे. तर शिकायची आहे म्हणजे नक्की काय करायचंय त्यांना माहिती नाही अजून. म्हणजे जसं आता मी एक गोष्ट लिहितो म्हणजे मला फिल्म रायटिंग जमेल का, तर तसं नाहीये. गोष्ट लिहिण्याचं रायटिंग किंवा ते स्किल वेगळं आहे आणि फिल्म लिहिण्याचं स्किल वेगळं आहे. जसं मी पर्सनली असं लेखक गणेश पंडित वगैरे असं म्हणतात, पण मजा अशी की मी फिल्म, नाटक, सिरियल्स, मनोरंजक किंवा परफॉर्मिंग आर्टच्या दृष्टीनेच मी लेखक आहे. उद्या मला म्हणाल की तू ललित लेखन कर, तर मला कदाचित ते जमणार नाही, मी कधी केलेलं नाही. ओके. सो आपण म्हणतो ना चतुरस्त्र लेखन वगैरे, तर त्या गोष्टी अजून मला नाही जमत. पण आपल्याला काय नाही जमणार आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे, जे लोकांना पटत नाही पटकन स्वतःच्या बाबतीत. एक्झॅक्टली. की आणि जे पटत नाही ना ते शिकता येत नाही.
सो मला माहितीच नाहीये, मी मान्यच नाही केलं की मला एखादी गोष्ट येत नाहीये, तर ती मी शिकणारच नाही किंवा त्यात इंटरेस्टच नाही घेणार. आणि दुसरी गोष्ट, रायटिंग शिकणं किंवा रायटिंग करणं ही सगळ्यात काय म्हणतात ना, खूप बोर असलेली गोष्ट आहे. कारण ती एका जागेवर बसूनच करावी लागते, त्याला इलाज नाही. तुम्ही 10 ठिकाणी फिरत फिरत लेखन नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला त्यावेळेला बाहेर जाता येत नाही, कुठेही फिरायला जाता येत नाही. त्यामुळे तुम्हाला बाहेर रस्त्यावर फिरून मुली बघता येत नाहीत, किंवा तुम्हाला बॉयफ्रेंडला भेटता येत नाही, गर्लफ्रेंडला भेटता येत नाही, बायकोला वेळ देता येत नाही. कारण त्यावेळेला तुम्हाला दुसरं जगच नकोस असतं त्यावेळेला. मुळात सगळ्यात तिकडेच बसून तुम्हाला तेवढंच जी गोष्ट तुम्ही करत आहात त्या गोष्टीचं पुढे काय होणार हे यातच तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा लागतो सतत. सो तुम्हाला रायटिंग ही एका जागेवर बसून खूप बोर आणि खूप चिकट असणारी प्रोसेस आहे. पण ज्यांना त्यात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हेच सगळ्यात मोठं जग आहे. ज्यांना यात इंटरेस्ट नाहीये त्यांच्यासाठी हा सगळ्यात बोर आणि कंटाळवाणा भाग आहे. ओके, सो ह्यात शिकण्यासारखं म्हणाल तर जसं विपुल अमृतलाल शहा नावाचे डिरेक्टर आहेत, ज्यांनी वक्त वगैरे फिल्म्स डिरेक्ट केल्या आता, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार वगैरे बरोबर. तर त्यांचा आखे वगैरे ज्यांची फिल्म होती, तर ज्यांचं एक साधं म्हणणं काय होतं, त्यांचं असं म्हणणं की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या फील्डमधल्या, दिग्दर्शन आहे किंवा तुमचं एडिटिंग आहे, डबिंग आहे, ऍक्टिंग आहे, तुमचं कॅमेरा आहे, सगळं व्हॉट एव्हर, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांसाठी इन्स्टिट्यूट्स आहेत आपल्याकडे. पण रायटिंग तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊनही शिकता येईल याची गॅरंटी नाही. कारण ती तुमची इनबिल्ट एक प्रोसेस आहे, डोक्याची प्रोसेस आहे, ती मनातली प्रोसेस आहे, ती तुमच्या स्वतःच्या अनुभवाशी जोडलेली प्रोसेस आहे. तुम्हाला आजूबाजूच्या जगात काय दिसतं, काय अनुभवता येतं, किंवा जे दिसतंय त्यातून तुम्ही काय घेताय, या सगळ्या गोष्टी त्यात लागू होतात. आणि ही माणूस टू माणूस बदलते प्रोसेस. मला एखादी कचरा पेटी दिसली तर त्याचा मला किळस येतो, आणि मला एखादी कचरा पेटी दिसली तर त्यात सुद्धा मला एक सौंदर्य दिसतं. मला एक कचरा पेटी दिसली, त्यात एक डुक्कर काहीतरी शोधतंय, मला त्यात त्याची कीव पण येते, आणि ते डुक्कर असल्यामुळे घाण पण वाटते. हे सगळं त्या कचरा पेटी बघणाऱ्या दृष्टिकोनात दडलेलं आहे ना. सो रायटिंग इज दॅट प्रोसेस. त्याच्यामुळे तुम्हाला ती जाता येताना कचरापेटी रोज दिसत असली तरी त्यातून तुम्हाला शोधायचं काय आहे तुमच्या डोळ्यांनी, हे तुम्हाला तुमच्यात असलेला लेखक शिकवतो. आणि तुमच्यात तो नसेल तर तुम्ही दुसरीकडे बघून निघून जाता, कचऱ्यात बघत नाही कधी. सो हे एक्झाम्पल झालं. प्रत्येक वेळेला कचऱ्यातच बघितलं पाहिजे गरजेचं नाही, पण ती गंमत आहे, ती प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसला तुम्हाला कितपत, तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये किती इंटरेस्ट आहे, तुम्हाला त्या प्रोसेस किती आवडते किंवा आवडायला लागते. असंही नाहीये की पहिल्यांदा आवडते, पण ती प्रोसेस करायला लागल्यानंतर खूप वेळा इंटरेस्ट निर्माण होतो खूप लोकांना, हेही आहे. आणि खूप लोक मला लेखक व्हायचंय वगैरे म्हणून आलेले लोक 2 दिवसात कंटाळून वैतागून निघून गेलेलेही पाहिलेत मी. सो इट डिपेंड्स तुम्ही किती त्याच्यात स्वतःला वाहून घेता आणि किती स्ट्रगल करता. सो इट डिपेंड्स. सगळ्या माणूस टू माणूस बदलणाऱ्या व्याख्या आहेत. म्हणजे अल्टिमेटली एक तर सेल्फ लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं इतर फील्डमध्ये पण गरजेची गोष्ट आहे, तशी इथे पण ती गरजेची गोष्ट आहे. आणि खूप माझा पुढचा प्रश्न आहे जीडी, की यू हॅव रिटन, म्हणजे तू कार्टून नेटवर्क आणि डिझनीसाठी पण लिहिलं आहे, यू हॅव रिटन स्टोरीज फॉर देम. तर कार्टून कॅरेक्टरायझेशन किंवा कार्टून रायटिंग, हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम सिरियल रायटिंग अँड फिल्म रायटिंग? सी, इट इज अ व्हेरी डिफरंट रायटिंग. याचं कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलीही परफॉर्मिंग आर्ट ही ना त्याच्या टार्गेट ऑडियन्सवर डिपेंडंट आहे. ओके, जसं कार्टून, सिरियल्स, घरातल्या सिरियल्स ज्या टीव्हीवर लागतात त्या किती बोर आणि वैतागवण्या वाटल्या इतर लोकांना तरी त्या घरातल्या बाईला आवडाव्या लागतात, बिकॉज दॅट इज द ऑडियन्स, टार्गेट ऑडियन्स त्यांचं ते. जसं मी फिल्म किंवा आपलं काही फिल्म आम्ही एखादी लिहितो त्यावेळेला त्याचं टार्गेट ऑडियन्स फिक्स करावं लागतं. लव्ह स्टोरी आहे तर ती युथला टार्गेट करून लिहिली जाते. एखादी पॉलिटिकल गोष्ट आहे तर ती साधारण 35च्या माणसाला किंवा त्याच्या पुढच्या माणसाला हिट झाली पाहिजे अशी. तर सो त्याचं टार्गेट ऑडियन्स डिसाईड करावं लागतं. जसं
तुमच्या कार्टून सिरीज ह्या त्यांचं टार्गेट ऑडियन्स काय आहे याच्यावर अवलंबून आहेत. बरं, मुलांमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे वयोगटातल्या मुलांसाठी वेगवेगळ्या सिरीज बनवल्या जातात. आता मजा अशी आहे की त्या वयात जनरली ज्या वयातल्या त्या मुलं आपण बघतो त्या वयात त्या मुलांसाठी त्या मुलांची ना डोकी किती फास्ट चालतात याच्यावर अवलंबून असतं. कारण कार्टून सिरीज मी कितीही बघाल तर त्यांना व्हिज्युअल वर जास्त भर देतात. येस, त्यांना दिसताना खूप कलरफुल, धम्माल, मस्त, वेगवेगळे कलर्स, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, हा पडला, तो धडला, तो धावला, हे व्हिज्युअल्स जी आहेत ना त्याच्यावर भर देऊन त्या कार्टून सिरीज जास्त बनवल्या जातात. याचं कारण असं, कारण त्या काळात ज्या वेळेला आपण लहान असतो त्या वयात हे तुलाही कदाचित कळलं नसेल, मलाही कळत नव्हतं, पण आपल्या बॅक ऑफ द माइंड किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना व्हिज्युअल्स जास्त इम्पॅक्ट करायला सुरुवात केलेली असते त्या वयातल्या मुलांमध्ये. त्यामुळे त्या व्हिज्युअल ऍक्टिव्हिटीज मधून बनलेली गोष्ट असं एक बनवलं जातं कार्टून मध्ये. कारण मुलांना विचार करायला फास्ट लागतो. त्यांच्या मनात ठपाठप एकावर एक विचार येत असतात, जे कदाचित पुढे रिजिडिटी आल्यामुळे किंवा मॅच्युरिटी आल्यामुळे मोठं झाल्यानंतर ते विचार येण्याचा स्पीड कमी होतो, किंवा आपण एखाद्या विचारावर ठाम होत जातो, किंवा आपण एखाद्या विचारावर जास्त खोलवर जात जातो, पण त्यांना ते नको असतं त्या वयात. सो त्यांना फास्ट जितक्या ऍक्टिव्हिटीज, फास्ट घडणाऱ्या गोष्टी, फास्ट विचार करायला लावणाऱ्या गोष्टी ह्या कार्टून सिरीज मध्ये जास्त बनवल्या जातात. म्हणजे अगदी सायंटिफिक याचं उदाहरण घ्यायचं तर साधारण 9 सेकंद एखादं व्हिज्युअल आपल्या डोक्यात राहतं. तर 9 सेकंदाच्या आधी, 9 सेकंद पूर्ण व्हायच्या अगोदर तुम्हाला व्हिज्युअली बदल पाहिजे, तर तुम्ही त्यात गुंतून राहता. सो या मुलांना गुंतवण्यासाठी जितकं फास्ट एंटरटेनमेंट लागते, जी नंतर नंतर हळूहळू स्लो होत जाते वय जसं आपलं वाढत जातं तसं, पण तरी सुद्धा एंटरटेनमेंट म्हणून त्यांना खूप फास्ट लागते. सो टार्गेट ऑडियन्स ते आहे. म्हणून कार्टून सिरीजचे विषय हे खूप बाळबोध किंवा निरागस, निष्पाप असतात, पण त्या गोष्टी सांगायची पद्धत खूप फास्ट असते. त्यात घटना खूप असतात, त्यात पडतं, धडतं, धावतं, हे करतो, ते करतं, अचानक कोणतरी काहीतरी बोलतं, मग मधूच वरून काहीतरी येतं. ज्या त्यांना जितकं त्यांच्या वयाच्या ऑडियन्सला जितकी फॅन्टसी ते अनुभवत असतात किंवा जितकी फॅन्टसी आहे जगात असं त्यांना वाटत असतं, तर तितका त्यांना तो अनुभव देण्याचा त्यातून प्रयत्न करावा लागतो. सो कार्टून सिरीज लिहिणं हे तुम्हाला त्या वयाचं होऊनच लिहावी लागते, अदरवाईज यू कॅनॉट राईट इट. जसं आता बऱ्याच सो त्यामुळे लेखक म्हणून मी लेखक असल्याचा खूप फायदा मला होतो, कारण मला वेगवेगळ्या वयाचं होता येतं. या वयात असून सुद्धा मी लहानही होऊ शकतो, मोठाही होऊ शकतो, मी म्हातारी होऊ शकतो. सो आय एन्जॉय ऑल द एजेस ऍट वन एज. सो मला खूप मजा येते. त्यामुळे कार्टून सिरीज हे खूप चॅलेंज पण आहे आणि खूप धमाल ऍक्च्युअली आहे. Because I was into animation and I was a faculty for teaching animation with Arena for 5 years. We used to make cartoons. I was basically into 2D animation, flash animation. Cartoon process, even I enjoy making cartoons and all. आणि ते जे मला ते एवढं कार्टून ते इतकं भिनलंय अंगात की ते जातच नाही अजून. ऍक्च्युली इवन म्हणजे आता पण मी कार्टून सिरीज आवर्जून बघते, जरी ती फील्ड थोडी लांब झाली असेल मी जरी, तरी पण देन ऑल्सो आय वॉच कार्टून अँड मेनी ऑफ द टाइम्स इट्स अ व्हेरी क्रिएटिव्ह प्रोसेस. म्हणजे खूप मजा पण असते स्टेजिंग वगैरे करायला. या बिकॉज द कॅरेक्टर, यू क्रिएट द कॅरेक्टर, यू गिव्ह अ लाईफ टू दॅट कॅरेक्टर. तो इज ऑलमोस्ट खूप क्रिएटिव्ह प्रोसेस वाटतो मला तो. म्हणून मी तुला तो प्रश्न विचारला की कारण की ते डिफरंट आहे फ्रॉम रेस्ट ऑफ द, म्हणजे जेव्हा आपण नॉर्मल सिरियल्स वगैरे घेऊन करतो त्या ह्याच्यापेक्षा कार्टून मेकिंग इज अ टास्क आय फील. येस डेफिनेटली. माझा पुढचा प्रश्न आहे जीडी की कार्टून त्याच्यानंतर येल्लो सारखी फिल्म यू हॅव रिटन, व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक. तर मग तो एक्सपिरियन्स कसा होता, येल्लोचा एक्सपिरियन्स कसा होता? मी आपण म्हणतो ना एखादी फिल्म किंवा एखादा एक्सपिरियन्स आपल्याला आउट ऑफ द वर्ल्ड घेऊन जातो. सो येल्लो वॉज द फिल्म जी मला
म्हणजे ज्याला मी खरंच सांगतो, स्वतःचा अभिमान वाटणं, स्वाभिमान वाटणं वगैरे जे काय असतं ना, ते या गोष्टीसाठी आहे की मी येल्लोचा पार्ट होतो आयुष्यात. कारण द ग्रेटेस्ट फिल्म ऑफ माय लाईफ टिल डेट याचं कारण असं, कारण ती आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली होती फिल्म करायला, ती फिल्मची खूप गोष्ट खूप छान आहे. म्हणजे ऍक्च्युली सुरुवात कुठून झाली, तर आमचे जे प्रोड्युसर होते, म्हणजे आमचा जो प्रोड्युसर आहे उत्तुंग ठाकूर, तर उत्तुंगचे जे वडील आहेत हितेंद्र ठाकूर, तर ते विरारला एका हँडिकॅप मुलांच्या शाळेत गेले होते ऍज अ चीफ गेस्ट. ओके. ते आणि त्यांचा मुलगा क्षितिज जो दुसरा मुलगा आहे, तर ते तिकडे, आणि त्यांनी तिकडे खूप छान मुलगी बघितली त्या मुलांच्या शाळेत, आणि जी खूप नॉर्मल होती, खूप छान मस्त मजा मस्ती करत होती सगळ्यांबरोबर. आणि त्यांना आश्चर्य वाटलं, इतकी गोड आणि इतकी छान मुलगी या शाळेत काय करते. आणि मग चौकशी केल्यावर त्यांना कळलं की ती मुलगी डेफ अँड डम आहे. ओके. तिला बोलता येत नाही, तिला ऐकायला येत नाही, काही नाही. आणि तिकडून ना त्यांच्या डोक्यात चालू झालं की या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे या मीडियात आपल्या. आणि मग त्यांनी मला आणि अंबरला बोलवलं, म्हणाले की अशा 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 विषयावर काही करता येईल का. तर आम्ही म्हटलं ओके, पण मग आम्ही रुटीन जो टिपिकल एक मार्ग असतो आपल्याकडे, की अशा मुलांचं स्ट्रगल आणि त्यांचं रडारड आणि मग त्यांच्या आयुष्यात किती बदल झाला वगैरे, तर आम्हाला दाखवायचं, आपल्याला गोष्ट तीच करायची, कारण आपल्याला शेवटी एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड लोकांना देणं खूप गरजेचं आहे. पण तो त्या ऍटिट्यूडसाठी किंवा ते करण्यासाठी काय करता येईल वेगळं, मग आम्ही एक गोष्ट ठरवली. आणि तेवढ्यात आमचा मित्र आहे पराग ओझा आणि श्रीपाद जोशी नावाचे मित्र आहेत. त्याच्या नजरेतनं एक 2010 मला वाटतं 10 सालचं का 7 सालचं एक आर्टिकल आलं होतं, छोटस आर्टिकल पेपरमध्ये आलेलं, की गौरी गाडगीळ नावाच्या एका मुलीने ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवलं, स्पेशल ऑलिम्पिक्स मध्ये स्विमिंग मध्ये. आपल्याकडे क्रिकेट असेल तरच फुल पेज काहीतरी आर्टिकल्स येतात, दुसऱ्या साठी पाहण्यात नाहीत माझ्याकडे. त्यात हे स्पेशल ऑलिम्पिक्स म्हटल्यानंतर कोणी भावच देत नाही त्याला, ते फारच चोख आहे असं लोकांना वाटतं. तर आम्ही म्हटलं ही कोण आहे मुलगी, म्हणून मग तिला शोधाशोध करत तेच दोघं जण, पराग आणि श्रीपादच तिच्यापर्यंत पोहोचले बऱ्याच गोष्टी मध्ये करून. आणि मग कळलं की यार ही सॉलिड आहे मुलगी, हिच्यावर काहीतरी करूया. मग कसं करायचं, काय करायचं. मग तोपर्यंत अंबरने एक गोष्ट लिहिली होती, एक टेंटेटिव्ह डोक्यात एक काल्पनिक गोष्ट लिहिली होती. आणि आम्ही म्हटलं ही गोष्ट तिच्या आई वडिलांना आम्ही दाखवली, तर ते म्हणाले ही साधारणपणे 90% अशीच आहे गोष्ट आमच्या मुलीची. ओके. सो इतकी ती मॅच पण झाली. हा, मग असं ठरलं की आता आपण याच्यावर फिल्म करूया. आणि खूप धमाल गोष्ट झाली. म्हणजे ती नॉर्मल टिपिकल रुटीन फिल्म नाहीये, तुम्ही कोणी बघितली तरी तुम्हाला पटकन कळेल. माझ्या मते झी5 वर आहेत फिल्म. तर नंतर मग कळलं की तिकडे आता मग तिचं कास्टिंग, गौरीसाठी कास्टिंग कोणाचं करायचं. मग आपण एखादी ऍक्ट्रेस घेऊया, मग असं करूया तसं करूया. पण त्याचे जे मेकअप मन आमचे होते विक्रम गायकवाड, विक्रम गायकवाड, तर ते म्हणाले तुम्ही बाकी सगळ्याला मेकअप कराल कुठल्याही ऍक्ट्रेसला, पण पाण्यात गेल्यानंतर काय करणार तिचं, तिकडे कुठला मेकअप राहणार आहे. स्विमरची गोष्ट आहे. म्हटलं मग काय करायचं, तर त्याच्यावर काही उपायच मिळेना. आणि तेवढ्यात मग असं ठरलं की आपण एकदा गौरीला भेटून तर बघूया, कारण अंबरचं म्हणणं होतं की गौरी परफेक्ट आहे, तुम्ही एकदा गौरीला भेटा. मी भेटलेलो नव्हतो, महेश लिमये ज्याने डिरेक्ट केली तो भेटलेला नव्हता. मग महेश जाऊन भेटला आणि महेश तिला भेटल्या म्हणाला, अरे सॉलिड हीच, दुसरं कास्टिंग करायची गरज नाही. पण तरीही मी म्हटलं की मी एकदा भेटतो मग आपण बघूया. आणि सगळ्यात शेवटी या प्रोसेसमध्ये तिला भेटलेला माणूस असेल तर गणेश पंडित. ओके. आणि ती पहिल्याच दिवसापासून आमचं जे काही जमलं दोघांचं, ते म्हणजे सॉलिड जमलं. मग तिला तिच्याकडून काम करून घेण्यापासून, तिचा जो लहानपणीचा जिने रोल केलाय त्यात, संजना नावाची मुलगी होती, ती सुद्धा ही आहे, म्हणजे डाऊन सिंड्रोम आहे मुलगी ओरिजिनली. तर त्या दोघींकडून काम करून घेता म्हणजे मी लिटरली त्यांच्यात जगलोय अक्षरशः. म्हणजे हे ते वर्ष 1.5 वर्ष आम्ही नॉर्मल जगाशी कनेक्टेडच नव्हतो कोणी, आम्ही त्यांच्याच जगात होतो, त्यांच्याच स्पीडने जगलो. आणि तो बेस्टेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. त्या
वर्षभरात मी जे काही शिकलो त्या मुलांकडून, त्यांच्या पालकांकडून, ते मला आयुष्यभर उपयोगी पडेल. म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या लोकांना, त्या पालकांना, त्या मुलांना, त्यांच्या शिक्षकांना. म्हणजे आपल्यासाठी म्हणाल तर आपण म्हणतो ना की अरे यार, मी स्टेट लेवलला पहिला आलो, मी नॅशनल लेवलला बक्षीस मिळवलं, मी वर्गात पहिला आलो, मी बोर्डात आलो. ह्या आपल्यासाठी मोठ्या अचिव्हमेंट आपण म्हणतो. पण त्या मुलांसाठीच्या अचिव्हमेंट म्हणजे त्यांच्या खरंच लिटरली हॅट्स ऑफ आहे. आज माझा मुलगा स्वतःच्या हाताने केस विंचरायला शिकला. आज माझ्या मुलीने पहिल्यांदा स्वतःच्या शर्टचं बटन लावलं. ह्या अचिव्हमेंट्स त्यांच्यासाठी आहेत. याचं कारण त्या गोष्टीसाठी 1.5-2 वर्ष त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक मेहनत करतात त्यांच्या मागे, न थकता, न पेशन्स लूज करता. आणि ते तरीही ते तितक्याच, तू कितीही वेळा चूक, ते लोक तुला त्याच पेशन्सने, त्याच शांतपणे, तितक्याच गोडपणे शिकवत राहतात तुला, जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत. हे 2-2 वर्ष चालतं. आणि एवढी मुलं नमस्ते करायला शिकण्यासाठी 8-8, 10-10 महिने घेतात. आणि तरीही ते शिक्षक त्यांना न थकता, न वैतागता, न चिडता ते समजवतात. हे मी डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे स्पेशल मुलांसाठी काम करणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या शिक्षकांना आयुष्यभर मी त्यांचे पाय धुवून प्यालो ना तरी कमी आहे. कारण ते खरंच शक्य नाहीये माझे. आणि हे त्यांच्या त्या 1-1.5 वर्ष त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे माझ्यात जो काही बदल झाला, माझ्यात इतके पेशन्स झाले की मी आता काहीही टॉलरेट करू शकतो जगात, काहीही. म्हणजे अदरवाईज मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आणि विचित्र जरा थोडा असा होतो. पण आता माझ्यात नाही येते. त्याचं सगळ्यात मोठं कारण. आणि दुसरी गोष्ट, मला कुठल्याच रेसमध्ये धावायला आवडत नाही ती फिल्म केल्यापासून. मला पुढेच जायचं नाही आयुष्यात. चालेल मला, मी आहे तिकडे, माझ्या स्पीडने खूप छान चाललंय माझं. काहीही, मला कुठेही पहिलं यायचं नाहीये, मला कुठेही बक्षीस मिळवायचं नाही. आय एम हॅपी व्हॉट आय एम. जगायला मिळतंय, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि हे फक्त येल्लोमुळे, बाकी काही. येल्लो देन वेंट फॉर नॅशनल फिल्म ऑल्सो अवॉर्ड, पण स्पेशल ज्युरी अवॉर्ड. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोन्ही मुलींना, गौरी आणि ती लहानपणीची गौरी, त्या दोघींनाही नॅशनल मिळालं त्या वर्षी, स्पेशल ज्युरी मेन्शन. आणि फिल्मला नॅशनल अवॉर्ड होतं त्यावर्षी, स्पेशल ज्युरी. सो म्हणजे त्या बक्षिसासाठी वगैरे सगळं ठीक आहे, पण आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ की मी त्या फिल्मचा भाग, मी ती फिल्म लिहिली आहे किंवा मी त्या फिल्मसाठी काही काम करू शकलो. सो जगात प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी फिल्म यावी ज्या फिल्मने त्यांना काहीतरी त्यांच्यात स्वतःच बदल घडवायला मदत होईल. खूप छान सांगितलं जीडी तू. कारण की ना, बहुधा असं होतं की आपण ह्या मुलांकडनं एवढं शिकू शकतो, पण बहुधा तू पण बघितलं असेल की इन अवर डे टू डे लाईफ अशी मुलं दिसल्यावर ना लोक तोंड फिरवतात किंवा असं खूप नेगेटिव्ह वे मध्ये बिहेव करतात. एक ऍडवाइस दे, कारण की तू जे शेअरिंग केलं ना ते हॅट्स ऑफ. ऍक्च्युली त्यांच्या पेरेंट्सना आणि टीचर्सना हॅट्स ऑफ. कारण की वेन आय यूज टू ट्रॅव्हल बाय ट्रेन फॉर माय जॉब, दॅट टाइम डेली म्हणजे आय यूज टू मीट एक मुलगा, आणि साऊथ इंडियन होते, मुलगा आणि हिज मॉम. तर हिज मॉम एवढ्या पेशंटली शी यूज टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. वारंवार एकच गोष्ट, म्हणजे समटाइम इट यूज टू हॅपन, ही यूज टू गेट डाऊन ॲट जीटीबी स्टेशन, सॅन कोलीवाडा. तर कधी कधी असं व्हायचं, पनवेल ते तिथपर्यंत तो एकाच गोष्टीवर अडून बसायचा, आणि त्याची आई त्याला तेवढ्याच पेशंटली ना ती गोष्ट वारंवार सांगायची. तर आय यूज टू फील, अरे कसं जमतंय आणि कसं मॅनेज करतात हे पेरेंट्स. खूपदा असं वाटतं, अरे हॅट्स ऑफ, ऍक्च्युली हॅट्स ऑफ. कारण मजा काय माहितीये, आपल्याकडे ना सगळ्यात मोठी आयरनी आहे. म्हणजे जनरल मी बरेच वेळा हे सांगतो, आमच्याकडे ना, आपल्याकडे मूल जन्माला आलं ना की आपण पहिल्यांदा विचारतो की सगळ्यात पहिला प्रश्न काय असतो की नॉर्मल आहे. नॉर्मल असेल तर आपण आनंदी होतो. आणि मग त्या नॉर्मल मुलाला आयुष्यभर स्पेशल कसं बनवता येईल त्याच्यासाठी झटतो. पण ज्या वेळेला स्पेशल मूल जन्माला येतं ना, त्यावेळेला आपण आनंदी नसतो.
आणि त्याला Exactly. नॉर्मल कसा करता येईल याच्यासाठी आयुष्यभर झटतो. हम्म. सो हे ना ही सगळ्यात मोठी आयरनी आहे. पण मजा अशी आहे की बघ माझा ना मी तो असा देव भोळा वगैरे असा माणूस नाहीये ऍज यू नो. या. पण मजा अशी आहे की या प्रोसेसमध्ये येल्लोमुळे ना देव कुठेतरी आहे याच्यावर थोडा थोडा विश्वास बसला. हम्म. याचं कारण सांगतो. म्हणजे देव म्हणजे तो देव्हाऱ्यात असतो आणि तो मंदिरात सापडतो वगैरे त्या देवाबद्दल नाही म्हणते. हम्म. जसं आमच्या बऱ्याच एक्सपिरियन्सेस घेतले, बऱ्याच पालकांनी आपापले एक्सपिरियन्सेस शेअर केले होते त्यावेळेला. त्यातला एक सगळ्यात ग्रेट एक्सपिरियन्स होता. एक बाई आहे, नालासोपाऱ्याला आय थिंक राहतात त्या, आणि त्यांचं मूल ज्यावेळेला जन्माला आलं त्यावेळेला फक्त मांसाचा गोळा होता, बाकी काही नव्हतं हातात. हम्म. म्हणजे इतपत सांगितलं होतं डॉक्टरने की हे डोनेट करा, लॅब्स बिजना बॉडीसाठी लागतात, याचं काही होणार नाही आयुष्यात. तिच्या नातेवाईकांनी वगैरे बऱ्याच लोकांनी तिला सांगितलं की डोनेट करून टाक, नको आपल्याला, विल ट्राय अगेन. आणि ती आई आहे ना शेवटी, ती म्हणाली मी नाही करणार डोनेट, काय बघू काय करायचं ते. आणि ती बाई कोणीतरी तिला सांगितलं म्हणून रोज सकाळी, रोज पहाटे पहिली ट्रेन पकडायची मुलाला घेऊन, ती गिरगावला जायची, चर्नी रोड. तिकडे चौपाटीवर खड्डा खणायची आणि त्या खड्ड्यात वाळूत त्याला एवढा पुरून ठेवायची, ओके. गळ्यापर्यंत. आणि मग सूर्य उगवला, एक साधारण 3-4 तास त्याला ते ऊन मिळालं, हा की ती त्याला घेऊन यायची घरी. हे ती बाई रेग्युलर न थकता रोज करत होती. आणि तुला खोटं वाटेल, जो मांसाचा गोळा आहे याचं काही होणार नाही असं ज्या डॉक्टरने सांगितलं होतं, तो मांसाचा गोळा 3.5 वर्षाचा झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा मान धरली. आज तो मुलगा आईचं बोट पकडून चालत शाळेत येतो विरारला. वाव. त्या मुलाचं काही होणार नाही असं सांगितलं होतं. सो हा कॉन्फिडन्स जो आहे ना, की काही होणार नाही यापासून इथपर्यंत जायचा, हा त्या फिल्मने दिला बॉस आम्हाला. सो यू कॅनॉट से की जगात काही होऊ शकत नाही कोणाचं. सगळ्यांचं सगळं होऊ शकतं. फक्त तुमच्यात ताकद पाहिजे, तुमचा विश्वास पाहिजे. विश्वास स्वतःवरच पाहिजे, गरजेचं नाही, कशावर तरी पाहिजे, देवावर पाहिजे किंवा कशावर तरी श्रद्धा पाहिजे तुमची. मला माहित नाही मी देवबिव, मी माझं नाव गणेश आहे, आडनाव पंडित आहे, पण माझं फार तिकडे काही त्या क्षेत्राशी माझं काही हे नाही. म्हणजे मी काही नास्तिक वगैरे अजिबात नाहीये, पण तिकडे नाही फार माझं काही कार्यक्षेत्र. पण तरी सुद्धा असे अनुभव ना खूप बघितले त्या काळात. आणि जिकडे मला कळायला लागलं की यार कॉन्फिडन्स तुमचा वर्क होतो, तुमची सकारात्मक विचारशक्ती जास्त वर्क होते, तुमची व्हील पॉवर जास्त वर्क होते. सो मला त्या येलो केल्यापासून मी आयुष्यभर कधी हरलोच नाही. म्हणजे नंतर मी कधी म्हटलंच नाही की माझ्याने हे होणार नाहीये. होईल, काय होत नाही, सगळ्यांकडून सगळं होऊ शकतं. म्हणजे आत्ता जर मी म्हटलं अगदी या वयात येऊन की मला आता क्लासिकल डान्स शिकायचा, तर मी तुझ्याकडे येऊन शिकीन आणि तू मला शिकवशील आणि मला तो जमेल, कॉन्फिडंट आहे. सिरियसली, कारण याचं मी कारण कुठल्या जगात काही होऊ शकतं, तुमचा विश्वास पाहिजे तेवढंच. असतात आमच्याकडे पण, म्हणजे कधी कधी माझ्याकडे पण लेडीज येतात 40+. देर वॉज वन ऑफ माय स्टुडंट वॉज 65+. आय रिमेंबर. करेक्ट. त्यांच्याकडे खूप पॉझिटिव्हिटी, तू जी पॉझिटिव्हिटी मेन्शन केली ना, शी वॉज व्हेरी हायली पॉझिटिव्ह अँड एक खूप विल पॉवर स्ट्रॉंग होती त्या लेडीजची. तर शी वॉन्टेड टू लर्न क्लासिकल अँड दॅट ऑल्सो भरतनाट्यम, द मोस्ट डिफिकल्ट डान्स फ्रॉम. सो लवली इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. माझा पुढचा प्रश्न आहे, बिफोर टेकिंग, एक मिनिट, बिफोर टेकिंग द नेक्स्ट क्वेश्चन ना, आपण व्हिडिओ, कारण की इन्स्टाचं एक टाइम लिमिट असतं, तो आय विल बी गोइंग ऑफ आणि परत लॉग इन करणार आहे. ओके, सो बी देअर. म्हणजे मला परत यावं लागेल. हो, परत यायला लागेल. ओके, नो प्रॉब्लेम. या शुअर. ओके, hello everyone, welcome back, and again we'll be joining. Thanks for waiting, and again Mr. Ganesh Pandit is going to join us back. So I hope you are liking this episode and also our other episode.
Yeah, he's there too. I'll just. Yeah, he's there. Guys, episode पुन्हा बघण्यासाठी you can log into our YouTube channel also, because we'll be uploading this channel videos on YouTube also. So Nitya Darpan Kala Academy is the name of our YouTube channel. So you can watch this episode or this entire series of Parnika on YouTube also. So GD, welcome back. थँक्यू. सेम टू यू. बोला. Yeah. Next picture, one of again एज्युकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू आणि बनवलेला बीपी बालक पालक, हं. त्याचा एक्सपिरियन्स व्हेरी सेन्सिटिव्ह सब्जेक्ट. आणि बहुधा म्हणजे इंडियामध्ये असं होतं ना की मेनी ऑफ द टाइम्स ह्या गोष्टींवर बोललं जात नाही, किंवा यु नो इट्स नॉट लाईक अवर फॉरेन कल्चर, की फॉरेन मध्ये कसं ह्या गोष्टी बिटवीन पेरेंट्स और किड्स इझिली शेअर होतात, बट इन इंडिया दॅट इज नॉट द केस. मग हा सिनेमा बनवायचा एक आयडिया कशी आली आणि एक रायटिंग वर्क कसं होतं त्या सिनेमाचं, म्हणजे डायलॉग रायटिंग स्क्रीन ते पण लिहिलंयस तू त्याचा. गंमत अशी आहे ना की आपल्याकडे मुळात या गोष्टींबद्दल बोलायचं नाही असं जे आपल्याला एकूण वातावरण निर्मिती आपल्याकडे केली जाते लहानपणापासून. आणि मजा अशी आहे की तरी सुद्धा मुलं याबद्दल बोलतात, आपापसात बोलतात, किंवा मजा म्हणून, मस्ती म्हणून किंवा जोक्स म्हणून याच्यावर बोलतात. याचं कारणच हे आहे, कारण याबद्दल बोलायचं नाही हे सांगितलं जातं. अदरवाईज आपल्याला ज्या गोष्टी करा असं सांगितलं जातं. अभ्यासाबद्दल का नाही बोललं जात? अभ्यासाबद्दल जोक्स का नाही केले जात? फक्त सेक्स बद्दलच का केले जातात? कारण सेक्स ही लपवून केली जाणारी गोष्ट असं आपल्या डोक्यात लहानपणापासून भरवलं गेलंय. आता मजा अशी आहे की बालक पालक आम्ही ज्या वेळेला केला, म्हणजे बीपी ज्या वेळेला, तर ती ओरिजिनली एकांकिका होती. ओके. जी एकांकिका मी डायरेक्ट केली होती, अंबरने लिहिली होती. इंटर कॉलेजला त्या वर्षी INT ला पहिली आली, त्या वर्षी बऱ्याच ती पहिली आली, आणि ज्याच्यावर रवीने सांगितलं आपण याच्यावर फिल्म करूया, रवी जाधव. तर आम्ही त्यावेळेला फिल्म करायची, म्हणजे काय करायचंय हे आम्हाला अजून क्लिअर नव्हतं. मग आम्ही फिल्मसाठी एक गोष्ट त्याची बनवली अख्खी. आता मजा अशी आहे की फिल्मसाठी गोष्ट बनवताना मुळात ते जे थ्रिल होतं ना एका गोष्टीचं, की पुस्तकं लपवून आणणे किंवा VCR लपवून आणणे, मग ती व्हिडिओ कॅसेट. आता मोबाईलवर नुसतं एक क्लिक दाबलं तरी पॉर्न व्हिडिओज दिसतात. हो, त्याला ते इट इज नॉट न्यू. त्यामुळे ते थ्रिल नाही राहिलंय आता. पण आम्हाला तो थ्रिलिंग पार्ट जो आम्ही अनुभवला होता लहान असताना, तो त्यात जास्त इंटरेस्ट होता. दुसरी गोष्ट अशी की कोणी सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय असं गृहीत धरून मी बोलतोय. म्हणजे त्यातली जी पात्र आहेत की विशू आहे, त्यात अव्या आहे, तर त्यातला जो विशू आहे जो सगळ्यांना हे सगळं ज्ञान पुरवतो त्या अख्ख्या टीमला, तर तो विशू जो आहे तो ओरिजिनली विशू मी होतो शाळेत असताना. सगळ्यात वाया गेलेला. पुस्तकं आणणे, ती पुस्तकं वाटणे मुलांमध्ये, म्हणजे अर्ध्याहून जास्त शाळा मी एकट्याने बिघडवली आहे खरं सांगायचं तर. आणि मग त्या लोकांनी उरलेली शाळा बिघडवली, अशी एक प्रोसेस आमच्याकडे होती. ओके. त्यामुळे विशू कसा असेल याबद्दल मी खूप क्लिअर होतो, कारण मला त्यावेळेला काय अट्रॅक्ट करत होतं त्यातलं, माझ्या डोक्यात काय चाललं होतं, मला काय वाटत होतं, हे सगळं खूप सोपं होतं माझ्यासाठी. आणि त्या पिक्चर मधला जो अव्या आहे, जो सगळ्यात स्टुडियस, अत्यंत हुशार, चांगला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा, अचानक गायबच झाली. सो त्यातला जो अव्या आहे तो आमच्यातला अंबर होता. त्यामुळे आम्हाला दोन्ही टोकं क्लिअर होती आमच्याकडे. मग उरलं काय, तर फिल्म म्हणून आता ही बांधायची कशी, त्याचा स्क्रीन प्ले कसा लिहायचा, त्याचे डायलॉग्स कसे लिहायचे. तर त्यात एक गोष्ट सोपी पण होती आणि ती सगळ्यात कठीण पण होती. म्हणजे सोपी ही की आम्ही ज्या ज्या लोकांना त्यावेळेला सांगितलं की आम्हाला या फिल्म आम्हाला या विषयावर फिल्म करायची, सगळ्यांसाठी ना ऍक्च्युली तो ट्रिगर असायचा. एव्हरीबडी यूज टू स्टार्ट की अरे यार आम्ही काय करायचो माहितीये काय,
असं करून हम्म. सगळेजण सुरू व्हायचे बोलायला. हम्म. सो आम्हाला एक गोष्ट कन्फर्म झाली होती की हा विषय आणि हे जे काही आहे हे सगळ्यांना रिलेट होत आहे. ओके. सगळ्यांनी हे अतरंगीपणा केलेला आहे, सगळे हे हम्म. इतकेच वाया गेलेले होते. ओके, हम्म. आता जे काही एक दोन असे सोफिस्टिकेटेड आणि एकूण जी काही वागतात लोक या वयात आल्यानंतर, पण ही सगळी मंडळी त्या वयात असताना वायाच गेलेली होती ऍक्च्युली. हम्म. हे कन्फर्म झालं. दुसरी गोष्ट ही की हा विषय पटकन कोणालाही क्लिक होईल असा होता. हम्म. मग आमच्यासाठी उरलं काय, मग आम्ही सगळ्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग असं नावाचं हम्म. एक यंत्र बनवलं. ते प्रसंग प्रॉपर एकमेकाला जॉईन केले आणि ती फिल्म आपोआप झाली. ओके. बीपी मधला एकही सीन हा कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात घडलेला आहे. लाईक. म्हणजे इतपत की कुठलंही म्हणजे तू कुठलं नेम द थिंग ते कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात घडलेलं आहे त्यातलं. आता महत्वाची गोष्ट आमच्यासाठी ही होती त्यातली की ह्याचे डायलॉग्स कसे लिहायचे, कारण डायलॉग्स हा हम्म. त्यातला मेजर पार्ट आहे हम्म. आणि तो जास्त रिस्की पार्ट आहे, कारण आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड नावाचं एक प्रकरण आहे. हो. ओके, मग आता त्यांना कसं उत्तर द्यायचं. हम्म. मग आम्ही त्याचे डायलॉग ज्यावेळेला लिहायला घेतले, मग त्या डायलॉगसाठी अजून एक मोठा आमच्याकडे डायलॉग्स लिहिताना मेजर प्रॉब्लेम हा येणार होता, जो आम्ही डोक्यात ठेवला होता की हे डायलॉग अबाउट सेक्स बद्दलचं नॉलेज किंवा सेक्स बद्दलचं जे काही बोललं जाणार आहे ते त्या 60 फुटाच्या मोठ्या पडद्यावर लहान मुलं बोलणार आहेत. हम्म. आपण कितीही एक्झॅक्टली. म्हटलं की त्या वयात वाया गेलो होतो तरी ना मला हे हम्म. फिल्म मध्ये बघताना ना खटकतं, अरे काय लहान मुलं आहे, हा. की काय ही मुलं आजकालची काय दाखवतायत. हे असं जर झालं ना तर प्रॉब्लेम आहे. हम्म. भले मी त्या वयात असताना काय वाटेल ते केलं असेल, हम्म. पण मला ते समोर बघायला नाही आवडत. हम्म. खूपशा गोष्टी सायकोलॉजिकल आहेत आपल्याकडे, हा. मी म्हटलं त्याप्रमाणे, कारण आपल्यावर संस्कारच तसे झालेत लहान असल्यापासून. हम्म. ओके, हे वाईट आहे असं आपल्याला सांगितलं गेलंय, त्यामुळे ते वाईटच आपण हम्म. धरतो. आता आमच्याकडे हा प्रॉब्लेम होता की हे जर असं झालं तर काय करायचं, म्हणून त्यातला एक एक वाक्य असं जपून जपून म्हणतात ना, याचा दुसरा काही अर्थ निघतोय का, यातला एक फुलस्टॉप एक कॉमा जरी चुकला, एका वाक्यावरचा एखाद शब्दातला स्ट्रेस जरी चुकला ना तरी त्या वाक्याचा अर्थ बदलतो. हम्म. म्हणजे आम्हाला सगळ्यात चांगल्या कमेंट्स होत्या ती फिल्म बघितल्यानंतर, त्या होत्या त्यातले एक कमेंट होती स्वप्नील जोशीची, ऍक्टर. स्वप्नील म्हणाला, मला मी फिल्म बघताना ना मला जाणवायला लागलं रे, मला असं दिसायला लागलं की ते डोंबाऱ्याचा खेळ करतात ना तशा त्या दोरीवर चालणारी जी मुलं असतात, हातात बांबूची काठी घेऊन मोठी, तर तसा तू आणि अंबर दोघ जण असे बांबू घेऊन त्या दोरीवर चाललेले आहात. कारण ते या बाजूला गेलं तर ती पॉर्न फिल्म होईल आणि हो. त्या बाजूला गेलं ना तर ती डॉक्युमेंटरी होईल लिटरली. त्यातून उरणारच नाही काही, मजाच नाही मग त्यात. ऍक्च्युली तर त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळत तुम्ही चाललेले आहात आणि खाली रवी जाधव ढोल बडवतोय त्या दोरीच्या खाली उभा राहून, असं आम्हाला दिसत होतं कोणाला की इतकं तारेवरची कसरत म्हणतात ना तसं करत करत लिहिलेली ती फिल्म आहे हे कळतं. जसं रंगा गोडबोलेंनी कुठल्या तरी एका भाषणात म्हटलं होतं की आतापर्यंत फिल्म्स या जनरली दिग्दर्शकाला मोठं करतात, की दिग्दर्शकाच्या नावामुळे त्या ओळखल्या जातात, की अरे ही फिल्म या अमुक दिग्दर्शकाची, ती फिल्म अमुक दिग्दर्शकाची. पण बालक पालक ही पहिली फिल्म आहे जी लेखकांमुळे ओळखली जाते. सो या अशा गोष्टी ज्या आम्हाला अशा ज्या काही कमेंट्स त्यानंतर आल्या ना, तर त्यामुळे आम्हाला कळायला लागलं स्वतःला की यार लोकांनी आम्हाला जे म्हणायचे ते परफेक्ट रिसीव्ह पण केलंय. जसं आता मधल्या मागे एका वर्कशॉपच्या निमित्ताने माझं का मुंबईतले सगळ्यात मोठे फेमस सायकोलॉजिस्ट जे आहेत आपल्याकडे, डॉक्टर राजेंद्र बर्वे, त्यांची कमेंट होती बालक पालकवर की ते म्हणाले की सोशली आणि सायकोलॉजिकली आमच्यासारख्या सायकोलॉजिस्टना मुलांना आणि त्यांच्या पालकांना रेफरन्स देऊन सांगायला खूप बरं पडलं या फिल्ममुळे. त्यामुळे आमच्यासाठी ती खूप महत्वाची फिल्म आहे. सायकोलॉजी आणि चाइल्ड सायकोलॉजी या गोष्टीत काम करणाऱ्या लोकांसाठी. सो इतकं मजा आली म्हणजे ती फिल्म करून, आम्हाला खूप बरं वाटलं, आम्हाला खूप पॉझिटिव्ह
फील झालं. अजून म्हणजे मी मगाशी म्हटलं ना की येल्लो नावाची फिल्म करून जसा अभिमान वाटला, तसा बालक पालक नावाची फिल्म करून अजून अभिमानाची गोष्ट आहे ती. कारण एका मोठ्या विषयाला आमच्यामुळे हात घातला गेला. हो. त्यानंतर हे खूप मीडिया आणि बाकीच्या गोष्टींनी खूप उचलून धरलं की या विषयावर बोललं गेलं पाहिजे, याच्यावर परिसंवाद आयोजित झाले, या विषयावर हो. पालक आणि मुलांचं रिलेशन कसं असलं पाहिजे या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या बाहेर. आणि आम्हाला खूप म्हणजे त्याचं क्रेडिट आम्हाला दिलं गेलं या फिल्मला. सो वी आर व्हेरी मच हॅपी अँड थँकफुल टू देम, ग्रेटफुल टू देम. म्हणजे या फिल्मला रितेश देशमुख सारखा माणूस प्रोड्युसर म्हणून लागला, प्रोड्युसर, रवी यादव सारखा मोठा डिरेक्टर म्हणून लागला. ही फिल्म महेश लिमयेने स्वतः शूट केली ऍज अ डीओपी, ऍज अ कॅमेरामन. सो ह्या गोष्टी म्हणजे आयुष्य कधी न विसरता येण्यासारख्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुन्हा एकदा ह्या फिल्मला सुद्धा उत्तुंग ठाकूर आणि रितेश देशमुख हे प्रोड्युसर होते. लाईक येलो, कारण पुन्हा तो सेन्सिटिव्ह विषय आहे. जसं उत्तुंगने त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये खूप छान स्टेटमेंट केलं होतं. तो म्हणाला की त्याला विचारलं की असा सेन्सिटिव्ह विषय घ्यावा असं तुम्हाला का वाटलं तुमच्या फिल्ममधून, तर तो म्हणाला मुळात माझा विषय सेन्सिटिव्ह नाहीये, तो सेन्सिबल आहे. ऍक्च्युली सो तो सेन्सिबल असण्याचा फायदा जो आहे ना, तो 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 निर्माता तितका सेन्सिबल पाहिजे, तो निर्माता तितका सेन्सिटिव्ह पाहिजे, तर त्याच्यासाठी फिल्म करायला किंवा त्याच्यासाठी असे विषय निवडायला खूप मजा येते. आणि ती फिल्म कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्रभर त्यावेळेला गाजली. महाराष्ट्रभरच नाही तर ती महाराष्ट्राच्या बाहेर इव्हन न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलला वगैरे ती फिल्म झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं शॉकिंग पण पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ती फिल्म सनी लिओनी सारख्या बाईने सुद्धा पाहिली आहे. पॉन वरची फिल्म होती आणि तिने तिचं स्टेटमेंट होतं की अशा फिल्म्स बनायला पाहिजेत, हे खूप महत्वाचं आहे. ओके, सो अशा गोष्टी खूप मजेशीर पण आहेत त्यातल्या, पण त्या खूप पॉझिटिव्ह आहेत. खूप बरं वाटतं अशा गोष्टी शेअर करताना, खूप मजा आहे. पण ऍक्च्युली अशा बनल्या पाहिजे की जेणेकरून यु नो दिस थिंग लाईक सेक्स अँड ऑल शुड बी स्पोकन फ्रीली. म्हणजे अजूनही अँड यू टूक दिस गट्स की टू राईट सच अ टॉपिक, सेन्सेबल टॉपिक ऍक्च्युली. मला सगळ्यात दुर्दैव कसलं आहे की आपण आता या टॉपिकला सेन्सिबल किंवा या विषयावर बोललं पाहिजे वगैरे आपण जे काही म्हणतोय ना, हे म्हणावं लागतंय आपल्या देशात. ऍक्च्युली देशात. कारण ज्या देशाने जगाला कामशास्त्र शिकवलं, फ्रँकली स्पीकिंग, अजूनही खजुराहोच्या लेण्या आपल्याकडे ज्या बघायला जग येतं, अख्खं जग येतं, आपल्याकडचं वात्सायनाचं कामशास्त्र आणि ह्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा त्याच्यावर रिसर्च करतायत बाहेर अख्खं जग. त्या देशात आज कामशास्त्र किंवा काम या विषयावर बोलण्यासाठी लोक घाबरतात किंवा लाजतात. याच्यासारखी लाजेची गोष्ट नाही दुसरी. ऍक्च्युली जीडी इथे आपल्याला गायत्रीनी जॉईन केलंय. गायत्री दीक्षित, शी हॅड टोल्ड हाय नताशा, हाय गणेश. आणि छान चाललंय, इंटरेस्टिंग. गायत्री हाय अँड थँक्स फॉर जॉईनिंग. ओके, तर माझा पुढचा प्रश्न. येस, तू खूप मस्त शेअर करतोय. फर्स्ट ऑफ ऑल मला खूप आवडलं तुझं शेअरिंग. म्हणजे म्हणजे यू आर लाईक की मला ऑन द स्पॉट क्वेश्चन हवेत आणि तुझं शेअरिंग, मला टेन्शन होतं अरे ऑन द स्पॉट याला विचारेन, हा देईल उत्तर, नाही देणार. मला कसलीच टेन्शन नाही, कारण मला काही पाठांतराची तशी कोपच आहे, त्यामुळे जे काय ते ऑन द स्पॉटच आहे. मला सांग, डायरेक्शनल पॉइंट ऑफ व्ह्यूनी तू मेकअपचा डायरेक्टर राहिलायस, तर मेकअप, हाऊ वॉज द एक्सपिरियन्स ऑफ मेकअप फिल्म बद्दल? मेकअप ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची फिल्म आहे. कारण त्यांनी मला दिग्दर्शक म्हणून ओळख, आपण ज्याला म्हणतो ना, ती मला मेकअपमुळे मिळाली पहिली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मेकअपचं स्टारकास्ट आणि एकूण खूप मोठं, रिंकू राजगुरू वगैरे बरोबर काम करणार वगैरे असं खूप होतं त्यावेळेला. पण मजा अशी आहे ना, मला त्याचं क्रेडिट हे माझं नाहीये फारसं. म्हणजे त्याचं दिग्दर्शन करण्याचं क्रेडिट माझं आहे, पण दिग्दर्शक म्हणून माझी निवड करण्याचं क्रेडिट माझ्या निर्मात्यांचं आहे.
बिकॉज ओके. ऍक्च्युली मी ती फिल्म फक्त रायटर म्हणूनच लिहित होतो. मला आणि मी आणि वल्लरी एकत्र लिहित होतो ती फिल्म. तर मला त्या फिल्म बद्दल निर्मात्यांनी बोलवलं आणि सांगितलं अशी अशी गोष्ट आहे, तू करशील का? तर म्हटलं हो, ओके. स्क्रीन प्ले डायलॉग्स करायचे आहेत. म्हटलं ओके. आता ते स्क्रीन प्ले डायलॉग्स करत असताना मी जसं ज्या ज्या पद्धतीने त्यांना ते समजवत होतो, नॅरेट करत होतो प्रत्येक सीन आणि एकूण जी काही डिटेल्स आहेत ते, तर ते करत असताना निर्मात्यांना असं वाटायला लागलं. म्हणजे त्यावेळेला आम्ही दुसरा दिग्दर्शकही शोधत होतो. ज्यावेळेला फायनल ड्राफ्ट करायची वेळ आली त्यावेळेला मीच त्यांना म्हटलं दिग्दर्शकाला सांगा कोण असेल तर, कारण त्याच्याबरोबर बसून मी केलं फायनल तर जास्त चांगलं, अदरवाईज परत परत त्याच्यावर काम करत राहावं लागेल. तर ते म्हणाले ओके. मग आम्ही दिग्दर्शक शोधायला सुरुवात केली. बऱ्याच दिग्दर्शकांशी भेटीगाठी झाल्या, त्यांना नॅरेट केलं वगैरे. तर काही कोणाला वेळ नव्हता, कोणाची अजून काही प्रोजेक्ट्स होती, कोणाचे काही प्रॉब्लेम्स होते. तर बऱ्याच लोकांनी माझ्या निर्मात्यांना विचारलं की कोणी लिहिली आहे फिल्म, तर ते म्हणाले की गणेश पंडितने लिहिली. मग त्याला का नाही विचारत तुम्ही दिग्दर्शक म्हणून? निर्मात्यांना माहितीच नाही की याचं काही डिरेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू काही याने काम केलंय नाही केलंय. तर म्हटलं मला मी कधी केलंय म्हणजे काय, मी भरपूर सेटवर काम केलंय, मी डिरेक्ट पण केलंय, पण ऑफिशियली डिरेक्टर म्हणून नाही केलेलं. असोसिएट म्हणून केलंय, मी असिस्टंट म्हणून काम केलंय, भरपूर केलंय. आणि माझं असं म्हणणं होतं की तुम्ही पहिलीच फिल्म, प्रोड्युसर्सची सुद्धा पहिली फिल्म माझ्या मराठी, म्हटलं तुम्ही पहिलीच फिल्म नवीन दिग्दर्शकाला नका घेऊ, मला नका घेऊ. म्हटलं मी तुमच्या जागी असेल तर मी नवीन दिग्दर्शक नाही घेणार, भले तो किती चांगला लेखक असेल, किती चांगला मित्र असेल. म्हटलं नका घेऊ, एखादा चांगला आपण नाववाला दिग्दर्शक घेऊ, पाहिजे तर मी त्याला असिस्ट करीन, मी त्याच्या बरोबर राहीन. अगदीच काही प्रॉब्लेम वाटला तर दुसरी तिसरी फिल्म मी करीन की तुमच्या बरोबर, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांचं नंतर म्हणणं होतं की नाही सर, आम्हाला तुम्हालाच घेऊन फिल्म करायची आहे आणि ही फिल्म फक्त तूच कर. मी त्यांना कन्व्हिन्स करतो, जनरली आपल्याकडे दिग्दर्शक कन्व्हिन्स करतो की यार मला काम येतं, मला द्या काम करायला. इकडे उलट होतं की मला नका देऊ, कारण ही पहिली फिल्म आहे तुमची, नका उगाच माझ्यावर जुगार खेळू. तर त्यांना ते ऐकायलाच तयार नव्हते आणि फायनली दे गॉट सक्सेस टू कन्व्हिन्स मी की मी कसा चांगला दिग्दर्शक आहे असं त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. तो मी फायनली ती फिल्म केली. मग त्याचं कास्टिंग आणि एवढं सगळं जे काही मोठं झालं, त्यानंतर ती फिल्म करत असताना ना मला पहिल्या ह्याच्यापर्यंत खूप टेन्शन होतं की काय होईल काय नाही, मला माहित नव्हतं कसं होईल. पण ते चांगल्या माणसांबरोबर चांगलं होतं म्हणतात तसं त्या फिल्मसाठी ना मला ऍक्टर्स पासून, माझ्या टेक्निशियन्स पासून, मला सगळ्यांनी इतका चांगला सपोर्ट केला, इतकं छान युनिट जमलं होतं आमच्या सेटवर की म्हणजे ते कोणाची दृष्टी लागेल त्याला, मस्करी नाही. आणि हे माझं युनिट मधले लोक आजही मला सांगतात की तसं शूटिंगच नाही केलं कधी आम्ही. काही एक आरडाओरडा नाही, कोणाची कटकट नाही, कोणाचा त्रास नाही, काही कन्फ्युजन नाही, काही प्रॉब्लेम नाही, कोणाचा इगो नाही, कोणाचा हट्ट नाही, काहीही नाही, एक तक्रार नाही कोणाची. म्हणजे इतपत की ज्या दिवशी शूटिंग संपलं त्या दिवशी माझ्या, म्हणजे आपण जनरली म्हणतो ना की ऍक्टर्सना किंवा आपल्या असिस्टंट्सना रडायला येतं की अरे काम संपलं, काय सर कधी भेटायचं. पण तो माझ्यासाठी दिवस खूप मोठा होता ज्या दिवशी शूटिंग संपलं, कारण त्या दिवशी माझे कॅमेरा अटेंडंट्स मला मिठी मारून रडले, त्या दिवशी माझे स्पॉट बॉयज मला मिठी मारून रडले की आयुष्यात असं काम नाही केलं आम्ही, इतकं गोड, इतकं एक आरडाओरडा नाही, सगळ्यांना धमाल मजा मस्ती, कळतच नव्हतं कोण काय करतंय, म्हणजे कोणाला काय, कोणाचं डिपार्टमेंट काय आहे ह्यात कोणाला घेणं देणंच नव्हतं, सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये काम करत होते आमच्याकडे. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी. माझ्यासाठी सगळ्यात मोठं युद्ध मी तिकडे जिंकलं. मग ती फिल्म, म्हणजे इव्हन मजा अशी की रिंकू ही मोठी स्टार सैराट नंतरची. सो मलाच नाही सगळ्यांनाच टेन्शन होतं की ही कशी वागते, कशी बोलते, पण ती मुलगीच नाहीये तशी. रिंकू, चिन्मय हे म्हणजे अक्षरशः आता मी तुमच्या बरोबर रिहर्सल्स केलेत नताशा, तुला माहितीये माझा स्वभाव कसा आहे. आपल्या नाटकाच्या जशा रिहर्सल्स व्हायच्या तेच वातावरण होतं इकडे. मी आता तेच बोलणार होती, तू आता जे बोलत होता ना ते ऐकून मला तेच दिवस आठवत होते
जसे आपण मजा करून रिहर्सल करायचो आणि ऑन द स्पॉट जे तुझं इनपुट असतं दॅट इज ऑल्सो ते खूप मस्त असतं. पिक्चर मध्ये असं किती केलं भरपूर. ते रिंकू सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये पण सांगते, ह्यांना नको त्यावेळेला काहीतरी वेगळंच सुचतं आणि मग काहीतरी वेगळाच होतो सीन वगैरे असं काय काय. कारण तिला त्या गोष्टीची सवय नाही, तिला ते एक बाउंड स्क्रिप्ट आणि अशीच ट्रीटमेंट असं हे सगळं डोक्यात ठेवून करायची सवय. त्यामुळे हे तिच्यासाठी काहीतरी विचित्रच होतं, काहीतरी वेगळं. आता सीन काहीतरी वाचतोय, वेगळाच घडतोय, काहीतरी भलताच, मग अचानक काहीतरी अजून काहीतरी मध्येच सुचतं, मग काहीतरी वेगळंच होतं असं. चिन्मयला सवय होती, कारण चिन्मयने माझ्याबरोबर अगोदर नाटक केलंय एक कुछ मीठा हो जाय नावाचं. चिन्मय आणि मी भरपूर काम केलं होतं, पण इकडे करताना काहीतरी म्हणजे धिंगाणा घातला आम्ही, फ्रँकली स्पीकिंग. खूप मजा आली ते करत असताना. ओके. मला साठी खूप महत्वाची आणि खूप माझा मेकओव्हर करणारी फिल्म आहे, वी कॅन से. ऍज अ डायरेक्टर यू रिलॉन्च झाला असं बोलता येईल, कारण की ऍज अ आय थिंक डायरेक्टर तुझी फिल्म मध्ये नव्हतोच कधी. हा, आणि इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून तू एकांकिका पण डायरेक्ट करतोस, लिहितो पण, बट आय विल बी टॉकिंग फ्रॉम डायरेक्शनल पॉइंट ऑफ व्ह्यू. डायरेक्ट तू सिरियल पण करतो, नाटकं पण, कमर्शियल पण, आणि मी करतो. म्हणजे काय, सिरियल मी केलेली नाहीये कधी, पण कारण सिरियलचं टेम्परामेंट आहे ना, की ते दिवसाला एवढी मिनिटं काढली पाहिजे, दिवसाला 10 सीन झाले पाहिजेत वगैरे, ते माझं टेम्परामेंट नाहीये. त्यामुळे मी तिकडून पतली गली पकड के भागता हूं हर बार. मला विचारतात लोक, तू कर कर कर, पण मला ते नाही होत माझ्याने. आपले डायरेक्टर, आपण डायरेक्शनचं नाव घेतलं आणि आपले डायरेक्टर फ्रेंड जॉईन झाले, जयंत सर. अरे सर नमस्कार. सर येऊन गेले तिथे पर्णिकावर, आणि त्यांचा पण एपिसोड खूप मस्त इन्फॉर्मेटिव्ह झालेला. तर डायरेक्टर फ्रेंड इज हिअर. आणि ओके, हॅलो सर, नमस्कार. आणि जी मला सांग की एकांकिका आणि नाटकं कुठे जास्त रमतो, म्हणजे सिरियल बोल किंवा आपलं काय बोलतात मूवीज बोल, कुठे जास्त मजा येते तुला? हे बघ, काही झालं तरी ते मी, म्हणजे आपण म्हणतो ना की 60 उलटली बायको बरोबर तरी पहिलं प्रेम विसरत नाही माणूस, तसं आहे ते. त्यामुळे मी किती मोठा फिल्म आणि काही झालं तरी एकांकिकेत जी मजा आहे ना, ती जगात कुठेही नाही. कुठेही नाही. आजही मी, म्हणजे मी कित्येक वेळेला सांगतो की उद्या जर चुकून मला ऑस्कर मिळालं, तर इकडे ते ऑस्कर अवॉर्ड घेऊन इकडे आम्ही काय मुंबईच्या विमानतळावर आलो, आमचा पहिला प्रश्न हाच असणार आहे की अरे INT कधी आहे. म्हणजे ऑस्कर बिस्कर सगळं ठीक आहे, एकांकिका पहिली ते कधी आहे. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आमच्यात असं असं असणारच आहे, काही इलाज नाही. अरे सरांचं शूट चालू आहे, सर रजा घेतो म्हणालेत, JP सर. ओके, येस येस JP सर, सी यू. येस, अँड थँक्स फॉर जॉईनिंग अस. हा, त्यांचं शूटिंग चालू झालंय. त्यामुळे एकांकिका हे फर्स्ट लव्ह आहे, त्याला काही इलाज नाही. एकांकिका नाटक, कारण ती ना, ते डायरेक्ट कनेक्शन आहे ना ऑडियन्स बरोबर, समोरच बसतात लोक येऊन. त्यामुळे तुम्हाला ते जास्त डायरेक्टली बोलणं गरजेचं आहे, किंवा डायरेक्ट थ्रू तुम्हाला प्रोसेनियम आहे फक्त मध्ये, बाकी काहीच नाही आहे. तुम्हाला कंपल्सरी लोकांशी कम्युनिकेट करायचं आहे आणि तुमची एनर्जी त्यांना पास ऑन करायची, कन्व्हे करायची त्यांच्यापर्यंत. त्यामुळे ते एक वेगळं अख्खं स्पिरिट आहे, त्याला काही इलाज नाही. म्हणजे त्याला आपण किती म्हटलं की कॅमेरा टेक्निक आणि बाकीच्या गोष्टी, तरी एकांकिका आणि नाटकाची जी एनर्जी आहे ना, ती इतर ठिकाणी मॅच होणं शक्य नाही. आणि ती म्हणजे मीडिया मधला फरक आहे. इतर मीडिया वाईट आहे किंवा असं अजिबात म्हणणं नाही. त्या मीडियाची, प्रत्येक मीडियाची स्वतःची स्ट्रेंथ आहे एक. पण नाटक करायला मला जास्त मजा येते, किंवा एकांकिका करायला अजूनही कोणी विचारलं तर पटकन मी तयार होईल. वेळ नाही मिळत. येस, तुला आता मी मध्यंतरी पण ऑन फेसबुक काहीतरी आपला विषय चालू होता, तेव्हा मी बोललेली तुला की एवढ्या लॉकडाऊन मध्ये एवढे विषय मिळाले, तर त्याच्यावर तू आता एकांकिका कधी करणार आहेस? नाही करणार मी. मला एकांकिका, कसं आहे, एकांकिका करायला ना तुम्हाला तो माइंडसेट पाहिजे, आणि तो आत्ता नाही.
सगळ्यात महत्वाची ओके. गोष्ट. अदरवाईज ते म्हणजे ज्या प्रकारचं थिएटर मी करतो रेग्युलरली, मला ती स्पॉन्टेनिटी किंवा तो फ्रीडम लागतो डोक्याला तुमच्या. अदरवाईज ते जे असतं ना की एक लिहिलेलं नाटक असतं, मग ते काही लोक पाठ करतात मिळून, मग डायरेक्टर तुमच्या मुवमेंट बसवतो आणि मग पॉलिश करून तुम्ही त्याचा परफॉर्मन्स करता. मला ते थिएटर नाही, म्हणजे मी ते फार त्यात अडकलो नाही कधी. मला त्यात स्पॉन्टेनिटी लागते, मला त्यात बऱ्याच गोष्टी नवीन सुचाव्या लागतात. ते माझ्यासाठी स्क्रिप्ट, लिहिलेलं स्क्रिप्ट हे फार म्हणजे मी लिहिलेलं असलं तरीही ती आउटलाईन आहे, त्याच्यात बिटवीन द लाईन बऱ्याच गोष्टी असतात ज्या सापडत नाहीत आपल्याला, तर त्या शोधणं इज थिएटर. माझ्यासाठी थिएटर ते आहे. थिएटर हा इकडचा भाग आहे, थिएटर हा इकडचा भाग आहे. तो आपल्यासाठी फक्त पाठ करून बोलण्याचा भाग नाही, किंवा त्या टोन मध्ये बोला आणि त्या इमोशन्स मध्ये बोला म्हणजे मी थिएटर करतो किंवा म्हणजे मी नाटक करतो, असं नाही. सो नाटक करायला ना ते टेम्परामेंटही हवं, ते तुमचं तेवढा फ्रीडम हवा मेंटली, फिजिकली. त्यामुळे नाटक करणं हे ना ती गंमत आहे. अदरवाईज म्हणजे कसं आहे, आपल्या कुठल्याही या परफॉर्मिंग आर्टचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट मायनस पॉइंट काय असेल तर आपल्यासाठी, मेकर्ससाठी ना प्रोसेसची मजा आहे आणि ऑडियन्ससाठी प्रॉडक्टची मजा आहे. ओके, सो त्यांना प्रॉडक्टची मजा द्यायची असेल तर प्रोसेसची मजा आपल्याला घेतली पाहिजे. म्हणजे ती हावरटासारखी घेतली पाहिजे, अजून आली पाहिजे, मला अजून मजा आली पाहिजे, असं इतपत ती मजा घेतली पाहिजे आपण. आणि ती मजा न घेता जे प्रॉडक्ट लोकांसमोर येतं ना, ते लोकांना नाही आवडत आतापर्यंतचा अनुभव. जर प्रोसेसची मजा आपल्याला नाही आली तर प्रॉडक्टची मजा लोकांना नाही येणार आहे. ओके, सो प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. ती आपलीच आहे, प्रोसेस आपलीच आहे मेकर्सची. ती आपण ऑडियन्सला किती समजावून सांगितली ना तरी त्यांना नाही कळणार आहे, ती गंमत त्यांना ते फील नाही येणार. तो एक्झॅक्टली, कारण की मी ज्या दिवशी फर्स्ट डे आलेली ना, मला जी स्क्रिप्ट दिली गेलेली अँड द फायनल रिहर्सल पर्यंत त्या स्क्रिप्ट मध्ये केवढं गिरवलेलं ना, म्हणजे अच्छा ही लाईन चेंज, ओके नेक्स्ट. मग एक दिवशी तर श्रीनिवास सर आणि उत्कर्षा मॅडमनी मला सांगितलं, उत्कर्षा मॅडम जेव्हा ऍबसेंट होत्या रिहर्सलच्या वेळेला, अँड आय डिड प्रॉक्सी. तर या प्रॉक्सी मी केलेली, तर मला सगळे डायलॉग्स त्यांचे लिहायला लागलेले आणि शी वॉज लाईक, नताशा स्क्रिप्ट मधले वेगळे आहेत, हे तू वेगळं लिहिले. आय एम लाईक, हेच दिले जीडी मी. तोच प्रॉब्लेम आहे. पण तीच मजा आहे खरी, तीच खरी मजा आहे. एक्झॅक्टली, दॅट प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि वन मोर पॉइंट यू ऍडेड की नाटक एन्जॉय करतो किंवा एकांकिका लाईव्ह ऑडियन्स, तर आय थिंक एक परफॉर्मिंग आर्टिस्ट जो असतो ना, म्हणजे इव्हन आय एन्जॉय, मला विचारशील तर मला लाईव्ह परफॉर्मन्स खूप आवडतात इन्स्टेड ऑफ रेकॉर्डेड. करेक्ट. मजा काय आहे ह्याची ना, तुम्हाला ऑडियन्स म्हणून तू बघशील तर तुला लाईव्ह परफॉर्मन्स मिळतो बघायला, ओके, त्याच्यावर रिॲक्ट करायला मिळतो. आणि तू ज्या वेळेला त्या बाजूने बघशील ना तर तुला लाईव्ह ऑडियन्स मिळतं एन्जॉय करायला, जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ऍज अ परफॉर्मर. त्यामुळे नाटक करायला तर लाईव्ह समोर कोणी असेल तरच ती मजा आहे. अदरवाईज म्हणजे बाकी आता ठीक आहे, सध्या आपल्या पॅन्डेमिकमुळे आपण इतर गोष्टी शोधतो की ऑनलाईन नाटक होत आहे का, किंवा पण ते शोधणं चुकीचं नाहीच आहे. डेफिनेटली आपल्याला त्यातून मार्ग काढून पुढे जायचंच आहे. पण तरी सुद्धा लाईव्ह ऑडियन्स हा लाईव्ह ऑडियन्स आहे, त्याला काही त्याला तोड नाही दुसरी, किंवा त्याला काही उपाय नाही आहे त्याचा दुसरा. ते एक गिव्ह अँड टेक ऑफ एनर्जी असते ना, दॅट इज समथिंग ट्रेमेंडस आणि दॅट इज समथिंग अमेझिंग. आय थिंक पॉझिटिव्हिटी खूप असते त्याच्यात. येस, डेफिनेटली. ओके, विथ दॅट एक शेवटचा प्रश्न माझा, नेक्स्ट प्रोजेक्ट कोणते अँड नेक्स्ट कशावर काम चालू आहे तुझं? व्हॉट आर वी गोइंग टू मी आता ओपनली एक गोष्ट सांगतो, काय माझी पुढची साधारणपणे 3 ते 4 कामांवर ऍट अ टाइम काम चालू आहे माझं, अगदी फ्रँकली. त्यातली एक फिल्म आहे जी लॉकडाऊनशी रिलेटेड आहे. ओके. लॉकडाऊन मध्ये घडलेली खरी खुरी गोष्ट आहे ती, ज्याच्यावर एक फिल्म मी करतोय, विच इज स्ट्रोक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरा एक महत्वाचा विषय
विषय आहे ज्याच्यावर मी आणि काही लोक ज्याच्यावर गेली साधारण 2 वर्ष काम करतो, ज्याच्यावरचं स्क्रिप्ट आता जरा बऱ्यापैकी एक वर्कआउट झालंय. तो विषय आहे बायकांबद्दलचा प्रॉब्लेम एक, जो ओके. आपल्या देशात असं ऐकण्यात आलंय की आपल्या देशातही आहे आणि बऱ्याच फॉरेन कंट्रीज मध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपण आपल्याला म्हणतो ना हे आमच्या देशात किती मागासलेले विचार आहेत वगैरे, तर अजिबात नाही. हे मोठमोठ्या कंट्रीज मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे अजूनही व्हर्जिनिटी टेस्ट होतात बायकांच्या. लग्न करण्यासाठी मला व्हर्जिन बायकोच पाहिजे, मला खूप अजूनही होतात. तर माझं आता त्या विषयावरचं स्क्रिप्ट बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे. ओके. जे पुढच्या काही दिवसात आय डोंट नो करीन मी शूट, बघू. ओके. ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि जीडी, एक रिक्वेस्ट की तू आता एवढे विविध टॉपिक्स वर तू काम केलेस, लाईक येल्लो, बालक पालक, देन तुझे सिरियल्स पण खूप वाईड रेंज मध्ये आहेत. कार्टूनचे असतील, मग सास बहू असतील, किड्सशी रिलेटेड असतील. डान्सशी रिलेटेड कधी काय करणार आहेस? आजच कुठेतरी प्रश्न आमच्या टाकलाय. आमच्या 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 फील्डशी रिलेटेड क्लासिकल. नाही, क्लासिकल, अरे क्लासिकल डान्स हा माझा ऍक्च्युली खरं सांगतो मनापासून माझा खूप आवडीचा विषय आहे यासाठी. कारण माझ्या माहितीत मी जिकडे जिकडे मी थिएटर केलंय किंवा जे जे करायचं, तर क्लासिकल डान्स किंवा कुठलाही परफॉर्मिंग आर्ट हे थिएटरचा भाग आहे. सगळ्या कला मिळून नाट्यकला बनलेली आहे असं आपण म्हणतो. ज्यात रंग आहे, ज्यात तुम्हाला पेंटिंग आहे, ज्यात नृत्य आहे, ज्यात काय वादन आहे, सगळं एव्हरीथिंग इज देअर. आय लाईक द क्वेश्चन. कथ्थक डान्सर. तर अशा गोष्टींमुळे मला डान्सकडे बघण्याचा माझा सिरियसली सांगतो. अदरवाईज मला क्लासिकल डान्स बिन्स असं ओके होतं, पण हे नाटकात काम करायला लागल्यापासून मला कळायला लागलं ही खूप सॉलिड, सिन्सिअर आणि खूप वेगळी गोष्ट आहे ही डान्स. त्यामुळे म्हणजे आत्ता वेगळ्या अनुषंगाने सांगतोय, पण आत्ता तुला माहितीये का, काल का परवाच अनाऊन्स झालंय कुठल्या फिल्म फेस्टिवलमध्ये डिसायपल्स नावाची एक मराठी फिल्म, नाही इंडियन फिल्म सिलेक्ट झाली चैतन्य ताम्हाणेची. चैतन्य ताम्हाणे म्हणजे ज्याने कोर्ट नावाची फिल्म केली. कोर्ट नंतर त्याने जो सिनेमा बनवला तो आता कुठल्या तरी मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये बाहेर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये जी मेन कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्ट झाली, आता ती कॉम्पिट करते. सो त्याचा, तर ती फिल्म ही क्लासिकल गाण्यांवर अवलंबून, त्याचा विषय आहे क्लासिकल सिंगिंग. तर क्लासिकल गोष्टी का शिकल्या पाहिजेत, क्लासिकल डान्स का शिकला पाहिजे, क्लासिकल संगीत का महत्वाचं आहे, तर याचं ना मुळात आपल्याकडे त्याच्यावर अभ्यास केलेली खूप माणसं आहेत, जी मला नंतर ना भेटत गेली. काही लोक, काही डान्सर्स होते, काही वादक होते, काही गायक होते, किंवा काही वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं. त्यांच्याकडून ना मला ज्या गोष्टी कळल्या, गोष्ट म्हणजे स्टोरीज, तर मला नंतर जाणवलं की हे सगळे आपण कला जो काही एकूण प्रकार म्हणतो, तर हा कला नावाचा प्रकार आहे ना, हा तुमच्या रेग्युलर डे टू डे लाईफवर किती इम्पॅक्ट करत जातो आपल्याला कळतही नाही. ऍक्च्युअली आपल्याला कळतच नाही. म्हणजे लिटरली मेन बीट्स नावाचं जे काही प्रकरण आहे ते तुमच्या हार्टबीटशी रिलेटेड आहे. हो, तुमच्या काय म्हणतात ना, ब्लड मधला जो रक्तस्त्राव आहे तर तो संगीताशी खूप रिलेटेड आहे, तो डान्सशी खूप रिलेटेड आहे. खूप तुमच्या रेग्युलर लाईफ मध्ये तुम्ही जे काही एक्सप्रेस करता, चेहऱ्याने करता, कित्येक वेळेला वागणुकीतून करता, बोलण्यातून करता, तुमच्या छोट्या छोट्या बॉडी लँग्वेज मधून काही काही एक्सप्रेशन्स येतात. या सगळ्या गोष्टींचा ना कुठल्या कलेशी घेणं देणं आहे. म्हणजे त्या इंडिपेंडेंट किंवा इंडिव्हिज्युअल अशा तुम्ही वेगळ्या नाही काढू शकत. इव्हन तुमच्यातला स्वभाव तुमचा, तुम्ही किती व्हायलेंट आहात, किती शांत आहात, तुम्ही किती कंट्रोल करू शकता स्वतःला, किती नाही करू शकत, किती एक्सप्रेस करता, किती इमोशनल होता,
हम्म. किती चिडता, किती शांत होता, ह्या सगळ्या गोष्टी कलेशी रिलेटेड आहेत. हम्म. आणि म्हणून खूप वेळा, म्हणून आपल्या काय म्हणतात ना, पुराणांमध्ये सुद्धा गोष्टी ज्या आहेत, या. जसं शंकराने तांडव केलं हम्म. किंवा एखाद्या देवीने एखादं नृत्य केलं, काली मातेने हम्म. नृत्य केलं, हे जे काही हम्म. रेफरन्स ना, हे सगळे त्या कलांशी निगडीत आहेत. हम्म. पण आपले युद्ध प्रकार त्या काळातले, हम्म. इव्हन आजचे, इव्हन चायनीज मार्शल आर्ट्स म्हण, जॅपनीज आर्ट म्हण, कुठल्याही, त्या सगळ्या तुमच्या कला प्रकारांशी रिलेटेड आहे. हो. म्हणून कलेला जास्त महत्व हम्म. आहे. आणि ह्या कला गोष्टी, ह्या ज्या कला आहेत, ह्या शास्त्रीय कला आहेत. हम्म. याचं प्रत्येक गोष्टीचं, आपण कितीही वेस्टर्न म्युझिक किंवा काही म्हटलं तरी ते बेस कुठल्या तरी शास्त्रीय गोष्टीशीच हो. करतं, हो. परफेक्ट पहिल्यापासूनच. हम्म. तर ह्या गोष्टी ज्या मला कळायला लागल्या ना, त्यावेळेला मला माझं त्यातलं अजून काय म्हणतात ना, म्हणजे आपण चांगल्या भाषेत इंटरेस्ट आणि कुतूहल, कुतूहल. इंटरेस्ट, आणि आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर किडा. तर तो किडा जागृत झाला, तो वाढत गेला. ओके. तो वाढत गेला. आणि म्हणून मी काही लोकांना भेटत गेलो आणि मला तेव्हापासून कळायला लागलं की जसं मी स्वतः मलखांब आणि जिम्नॅस्टिक्स खेळायचो, त्यावेळेला मला बरेचसे पाठीचे प्रॉब्लेम्स होते, आजही आहेत. पण मला खूप लोकांनी सांगितलं की तू जास्त वजन उचलू नकोस, तू उगाच जास्त हालचाली करू नकोस. पण हेच मला माझ्या काही कलाकार मित्रांनी, ज्यांनी शास्त्रीय नृत्य आणि बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी सांगितलं की तू क्लासिकल डान्स शिक. आणि मेनी ऑफ त्याच्यामुळे द हे टाइम्स बरे होतात. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. काही माझ्या स्पोर्ट्स मधल्या मित्रांनी सांगितलं तू स्विमिंग शिक, जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि असे माझं म्हणणं काय आहे की तुम्ही क्लासिकल डान्स करून सगळेच उत्तम डान्सर होणार आहात का? आता अजिबात नाही. जसं आम्ही म्हणतो की तुम्ही ऍक्टिंग शिकून सगळे शाहरुख खान होणार आहेत का, सगळेच अमिताभ बच्चन होणार आहेत का? आता अजिबात नाही. पण एक गोष्ट तुम्हाला ह्यातून मिळते ना, ती म्हणजे मला ऍक्टर म्हणून जे काही बेसिक शिकवलं जातं, कसं बोलायचंय, कसं वागायचंय, आवाजातला चढ उतार कसा हवा, सूर कुठला हवा, समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालूनच का बोलायचं असतं, या सगळ्या गोष्टींना मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण उपयोगाला येतात. जसं मी कुठे इंटरव्ह्यूला जातो, तिकडे मला जो कॉन्फिडन्स देतो ना, तो माझं थिएटर देतो. मला चार चौघात स्टेजवर अचानक कोणीतरी बोलवून सांगतं आता बोल, माईक हातात देऊन, त्यावेळेला जो कॉन्फिडन्स लागतो ना, तो कॉन्फिडन्स माझं थिएटर देतं. तो कॉन्फिडन्स मला हे जे माझे कला प्रकार आहेत ना, ह्यातून मिळतो. सो तशाच गोष्टी माझ्या रेग्युलर लाईफ मधल्या जेवढ्या आहेत, त्या मला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना काय म्हणतात त्याला, रिलेट करण्याची ताकद किंवा त्यांच्याशी नडण्याची, त्यांना भिडण्याची ताकद ना, मला या सगळ्या कला प्रकारातून मिळते. सो मला क्लासिकल डान्स आणि क्लासिकल सिंगिंग, क्लासिकल वादन कुठल्याही गोष्टीचं, हे मला प्रचंड, माझ्या दृष्टीने त्यांचं महत्व खूप मोठं आहे. ओके. सो मला आय होप की मी काही दिवसांनी तुझ्याकडे येईन की मला डान्स शिकव, आणि तू मला नाही म्हणणार नाही याची मला खात्री. नक्की मी तुला नाही म्हणणार. पण तू नाटक, किंवा माझा प्रश्न होता नाटक किंवा प्रोजेक्ट कधी करतोय, फिल्म कधी बनवतोय, डॉक्युमेंटरी कधी बनवतोय? खरंच बनवीन कडे. आय एम व्हेरी मच सिरियस अबाउट इट. मी खरंच बनवीन. आणि फक्त ती नॉर्मल टिपिकल रुटीन जशा फिल्म असतात डान्स बिन्स वरच्या, तशी नसेल, समथिंग डिफरंट. या. तुझी फिल्म असणारच, दॅट इव्हन आय एम शुअर अबाउट इट. आणि जसं तू बोललास ना, तर मेनी ऑफ द टाइम, म्हणजे माझ्याकडे पण माझे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना डॉक्टरनी सजेस्ट केलंय डान्सिंग फॉर देअर हेल्थ इश्यूज, अँड मेनी ऑफ द हेल्थ इश्यूज, मेंटल इश्यूज पण. तर डान्सिंग आता तर थेरपी म्हणून पण डॉक्टर्स पण स्वतः सजेस्ट करतात, अँड स्पेसिफिकली क्लासिकल डान्सिंग, म्हणजे बॉडीमध्ये एक डिसिप्लिन पण यायला. तर दॅट इज या. आणि येस, गायत्री हॅज आन्सर्ड युअर क्वेश्चन. फेस्टिवल आणि द डिसायपल. ओके. माझा अजून एक मला प्रश्न आहे. तू ऍक्टिंग, डोक्याला शॉट, ही फिल्म राहून गेली तुझी ऍक्टिंगची. मला ऍक्टर म्हणून ते फार ग्रेट करिअर करायचंय वगैरे असं काही नाही. कारण मी म्हटल्याप्रमाणे मगाशी
मी ज्यांना असिस्ट करत होतो रायटर म्हणून, नीरज वोरा, त्यांनी माझा एक दिवस, मी बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मला त्यांनी विचारलं होतं की ज्यावेळेला मी असिस्टंट म्हणून नुकता जॉईन झालो होतो, एक साधारण महिना दीड महिना वगैरे झाला असेल, आणि मला त्यांनी विचारलं की तू थिएटर वेटर करताय का? म्हटलं हो. त्यावेळेला माझं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचं नाटक जोरदार मराठी रंगभूमीवर चालू होतं. त्यावेळेला मी म्हटलं हा मी ऍक्टिंग वगैरे करतो. अच्छा, तो बनने का क्या है तेरे को, एक्टर बनने का है? मतलब हाँ एक्टर तो बनूंगा. अच्छा अच्छा, तो फिर राइटर क्यों बन रहा है? हाँ इंटरेस्ट भी है राइटिंग में, तो राइटर भी बन रहा हूँ. अच्छा, तो तू फिल्म देखता है क्या कभी, थिएटर वेंटर वेटर जाके? मतलब हाँ देखता हूँ. अच्छा, तो तेरे हिसाब से कौन बेटर एक्टर है, अक्षय कुमार है या परेश रावल है? तो ऑब्वियसली बेटर एक्टर परेश रावल है. ओके, वेरी गुड. लेकिन तू टिकट किसके लिए निकालता है, मतलब अक्षय कुमार को देखने के लिए निकालता है, परेश रावल के लिए निकालता है? मग मला कळायला लागलं, म्हटलं नाही, मैं तिकीट तो अक्षय कुमार के लिए निकालतो. आता तो मला, त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की ध्यान में रखना, फिल्म में एक हीरो होता है और एक हीरोइन होती है. उनको छोड़ के बाकी जितने भी लोग होते हैं ना, वो सब हायर पेड जूनियर आर्टिस्ट से ज्यादा कुछ नहीं होते. तो अभी तू सोच ले, तेरे को जूनियर आर्टिस्ट बनने का है या टेक्निशियन बनने का? त्याच्यावर त्यांचं अजून एक महत्वाचं म्हणणं हे होतं की टेक्निशियनची स्वतःची सिंगल स्लेट येते. स्लेट म्हणजे त्याचं क्रेडिट येतं. रायटर गणेश पंडित असं स्क्रीनवर, त्यावेळेला बाकी कोणी नसतं स्क्रीनवर. डायरेक्टर गणेश पंडित असं फक्त गणेश पंडितचं नाव, त्यावेळेला बाकी कोणी नसतं स्क्रीनवर. त्यामुळे तो इंडिव्हिज्युअल मान आहे तुम्हाला टेक्निशियन म्हणून. सो तेरे को टेक्निशियन बनने का है या जूनियर आर्टिस्ट बनने का, तू सोच ले. हीरो तो तू बनेगा नहीं, तेरे को भी पता है. म्हटलं हा करेक्ट. त्या दिवसापासून माझं ऍक्टर या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ते वाईट नाहीयेत, ऍक्टर होणं अप्रतिम आहे, कारण ते मी लिहिलेलं पोहोचवतात लोकांपर्यंत. सो ऍक्टर ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ऍक्टर, तसाही मला फार ग्रेट इंटरेस्ट ऍक्टिंग मध्ये असं कधीच नव्हतं. पण त्या दिवशी तो इंटरेस्ट मी घडी बिडी करून व्यवस्थित इस्त्री करून कपाटात ठेवून दिला माझा, की तो ज्या दिवशी लागेल त्या दिवशी बघू, आत्ता नाहीये. त्यामुळे तो अजूनही कपाटात आहे. तो आता मध्ये मध्ये कधीतरी मी काढून बघतो. ज्यावेळेला डोक्याला शॉट आम्ही केली त्यावेळेला बालक पालक मध्ये मी आणि अंबरने एक सीन केला होता. म्हणजे कुणाला आता माझं हे असं रूप बघून आठवणार पण नाही, पण ती जी दोन माणसं येतात त्या कॅसेटच्या दुकानात, की स्पेशल वाली कॅसेट आहे क्या म्हणून, आणि तो सतीश तारे जो दुकानदार आहे कॅसेटवाला, तो त्यांना सांगतो हा एक आहे हॉलिवूड स्पेशल वाला आहे, आणि ही रात राणी की शैतानी वगैरे असं करून तो त्यांना ऐकवतो. तर ती जी दोन माणसं आहेत त्यातला एक टकलू माणूस आहे आणि दुसरा फक्त मिशी असलेला माणूस आहे, तो मी. जो टकलू होता तो अंबर. हा, तर आम्ही दोघांनी तिकडे त्यावेळेला तो एक सीन असाच गंमत म्हणून आपल्या फिल्म मध्ये करूया असं म्हणून तो केला होता. ते करत असताना आम्हाला बालक पालकचा जो असोसिएट डायरेक्टर होता शिवकुमार पार्थ सारथी, तर त्यावेळेला तिकडे आमचं बोलणं झालं होतं की जब मैं फिल्म करूंगा ना गणेश, तो तू उसमें काम करेगा. आणि असं करून त्याने डोक्याला शॉटच्या वेळेला मला फोन केला की मैं फिल्म कर रहा हूँ, मेरी पहली फिल्म एज अ डायरेक्टर, तो अपना तो प्रॉमिस है, तू तो करेगा मेरी फिल्म में काम. हा ओके. मी गेलो भेटायला. मला वाटलं किती एखाद्या ऍक्टरला देणार काम, जर किती देणार, 2 सीन असतील, 4 सीन असतील फार फार तर. ओके ठीक आहे. तिकडे मला म्हणाला की मी तुला नॅरेशन ऐकवतो, तू ऐक, फिल्म ऐक. ओके. ऐकायला लागल्यानंतर मला कळायला लागलं, अरे हे स्टार्ट टू एंड अख्खा सिनेमा आहे हे कॅरेक्टर. इतपत आहे की त्या कॅरेक्टरचं नावच गणेश पंडित ठेवलं या लोकांनी. आणि मी उडालो. म्हटलं तुला काही वेळ लागलाय, म्हटलं कोण ओळखतं मला, काय येतील लोक हा सिनेमा बघायला. तर तो म्हणाला नाही, तू आता प्रश्न विचारायचा नाही, कारण ऑलरेडी आपला प्रॉमिस आहे, त्यामुळे यू कॅनॉट. तू प्रॉमिस किया है तो प्रॉमिस तोड रहा है या रख रहा है मेरे को बोल. तर मी म्हटलं काही इलाजच नव्हता माझ्याकडे. म्हटलं ओके मी करतो, आणि मी केली ती फिल्म. सो डोक्याला शॉट मध्ये इतका मोठा रोल असेल मी मला तिकडे गेल्यानंतर कळलं असेल ना, म्हणजे
रीडिंगच्या वेळेला शॉर्ट झाला असेल हो, डोक्याला मोठा शॉट होता माझ्या. म्हटलं हे काय आहे? आणि त्यातून माझा हा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. मला फेशियल पाल्सी आहे. त्याच्यामुळे माझा डोळा असा असा होतो. तर मी त्याला म्हटलं हा डोळ्याचा प्रॉब्लेम तर काय करणार? तर तो म्हणाला मला त्याच्या सकट तू हवायस. त्याच्या ओके. सकटच मला तुला वापरायचं आहे. आणि असं करून त्यांनी मला त्या प्रॉब्लेम सकट हा प्रॉब्लेम तसाच ठेवलाय त्यांनी अख्ख्या फिल्मभर माझा. त्याच्यामुळे लोकांनी जास्त मला लोकांचे मेसेजेस आलेत की वा वा ते डोळ्याचं बेरिंग खूप छान होतं वगैरे. तर ते बेरिंग नाहीये, खरा प्रॉब्लेम आहे माझा तो. जीडी, तू बहुधा तुझ्या रायटिंग पार्टनरच्या विषयी खूप मेन्शन केलंस. तर एक प्रोसेस म्हणजे जेव्हा when you are writing something as an individual and when you are writing with someone or working with a partner, काय डिफरन्स असतो दोन्ही गोष्टींमध्ये? ऍक्च्युली डिफरन्स आता खूप लोक असा हा प्रश्न विचारतातच, पण मजा अशी आहे ना की त्या डिफरन्स म्हणजे काय आहे, मुळात आमची दोघांची रायटिंगची स्टाईल खरंच खूप वेगवेगळी. अंबरची स्टाईल वेगळी आहे, माझी स्टाईल वेगळी आहे. आमच्यात फक्त दोनच माणसं आहेत का, आता तसं नाही आहे. श्रीपाद जोशी आहे, वल्लरी आहे, किंवा पराग ओझा आहे, भाग्येश कासेकर आहे, असे खूप लोक मिळून आम्ही काम करतो बरेच वेळा. काही प्रोजेक्ट अशी तशी वाटून घेऊन ही 2 माणसं हे करतील, 3 माणसं हे करतील टाईपचं चालू. पण लोकांना ते आता बालक पालकमुळे आणि येलोमुळे अंबर गणेश झालंय. त्यामुळे अंबर गणेशला लोक ओळखतात. पण मजा अशी आहे की आमच्या स्टाईल्स खरंच सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत काम करण्याच्या. पण ज्या वेळेला ते आता ना एकमेकांना इतकं ओळखायला लागलो होता, मी आणि अंबर तर जास्तच, कारण आम्ही लहानपणापासून ओळखतो एकमेकाला. त्यामुळे तो त्याला काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे हे सांगावं पण लागत नाही आता. दुसरी गोष्ट, एकमेकांना ओळखणं म्हणजे आता आपण जनरली एकाच विषयावर बऱ्याच लेखकांची पुस्तकं वाचल्यावर प्रत्येकाची स्टाईल कळते तो विषय मांडायची. तसं आमचं आहे. आम्ही लेखक म्हणजे आता तू हे म्हणून नाही, अतिशयोक्ती म्हणून नाही, तू जगातल्या कुठल्याही लेखकाचा मला एक पुस्तक दे किंवा एखादं नाटक दे किंवा एखादा सिनेमा दे, आणि मी त्याच्यानंतर 2 सीन तुला लिहून देतो आणि तू ओळखून दाखव की हे त्याने लिहिलेत का मी लिहिले. ओके. मी त्याची कॉपी करू शकतो त्याच्या स्टाईलची. पण त्याची स्टाईल कशी ओळखायची, तर ती जनरली लोक वाक्य ओळखतात. वाक्यांमध्ये लेखक नाही सापडत. लेखक 2 वाक्यांच्या मध्ये पकडत येतो. त्याने एक वाक्य का लिहिलंय आणि त्याच्या पुढचं वाक्य त्याने हेच का लिहिलंय हे त्याच्या 2 वाक्यांच्या मध्येच कळतं. सो ते एकदा पकडायला यायला लागलं ना की आम्हाला काम करणं एकमेकांबरोबर सोपं जातं. सो अंबरला का ती 2 वाक्य लिहावीशी वाटली, कशी वाटली, काय विचार केला असेल त्याने, हे मला पकडता येतं. आणि मी का केलं असेल हे श्रीपादला पकडता येतं. श्रीपादने का केलं असेल हे भाग्येशला येतं. सो इट्स अ टीम वर्क. आणि माझा आणि अंबरचा आता इतपत झालंय की मी जिकडे थांबतो तिकडून तो बोलायला पण सुरुवात करतो. आम्ही नॅरेशन मध्ये कित्येक वेळेला मी जिकडे अडकतो तिकडून तो लागतो पुढे. सो असं होत जातं. सो ती एकमेकांबरोबर काम करून एकमेकांबरोबर काम करत करत ती गंमत तुम्हाला यायला लागते. एकमेकाला कसे ओळखता तुम्ही, एकमेकांचे प्लस पॉइंट्स आणि त्यात मायनस पॉइंट्स पण माहिती पाहिजे की हा इकडे कमी पडणार आहे, सो मला तो टेक ओव्हर करायचा आहे. या अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते सोपं जातं. आणि प्लस तुम्हाला ग्रुप डिस्कशन नावाचं एक प्रकरण सतत लागतं फिल्म रायटिंग मध्ये किंवा अशा रायटिंग मध्ये तुम्हाला लागतंच. म्हणजे काही लोक एकटे बसूनही फिल्म्स लिहू शकतात, त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण मी त्या स्कूलमधून शिकलोय किंवा ज्या लोकांकडे मी असिस्ट केलंय ज्यांना किंवा ज्यांच्याबरोबर मी काम केलंय, तर त्या लोकांचा ग्रुप डिस्कशनवर जास्त भर आहे. एकाच्या डोक्याने नाही होत फिल्म ही बऱ्याच गोष्टी एकत्र येऊन होते. आणि सो आमच्याकडे ती गोष्ट आम्ही इतके जण काम करत असल्यामुळे सोपी जाते बरेच वेळा. सो आम्हाला ती खूप मजा येते त्या काम करण्याच्या प्रोसेसला. ओके जीडी, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप मस्त शेअरिंग होतं तुझं. आणि तुला कसं वाटलं इथे येऊन? अरे मला जाम मजा येते. मला बडबड करायची म्हटली की कधीही बोलू, काय प्रॉब्लेम नाही. फक्त आजच्या सारखं मला फक्त अगोदर आठवण कर का आज आहे. आज 29 तारीख आहे. नक्की. खूप तुझा एक्सपिरियन्स खूप मस्त होता आणि त्यातनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्यांना शिकता आल्या त्यांच्यासाठी. कसे आहात? ओके, देर आर सम
तुला काही कमेंट्स खूप आल्यात, हाय सर, हॅलो सर, रिप्लाय कर त्यांना थोडा. अरे अरे मी रिप्लाय म्हणजे असं बोलूनच नाही, करायचं you ना? can बोलून. काय काय श्रद्धा करून आहेत, हाय सर, रिप्लाय द्या ना, शी इज आस्किंग समथिंग. श्रद्धा क्वेश्चन काय आहे? सॉरी, मी मिस केला क्वेश्चन. हा, ऍक्च्युली क्वेश्चन काय आहे? लवली इनसाइट्स, श्वेत प्रेम. इज दिस श्वेता उपाध्याय? इन्स्टावर नो आयडिया, कारण की ते श्वेत प्रेम लिहिलंय, तर शी विल हॅव टू रिप्लाय. या वर्षीची सवाईच आवडलेलं नाटक. अरे मी सवाई नाही बघितली या वर्षी, माझी मिस झाली, कारण त्या दिवशी माझं शूटिंग होतं ऍक्च्युली 25 ऑगस्टला, त्यामुळे मला नाही बघता आली सवाई. एक्स्ट्रीमली सॉरी. ओके. पण मी यावर्षी जिंकलेली एकांकिका ही होती, आय थिंक काय राजरत्न भोजनेची, जी मी अगोदर 3 वेगवेगळ्या ठिकाणी मी परीक्षक म्हणून मला ती आवडली होती. मी पहिली आणली होती ती एकांकिका. द बास्टर्ड पेट्रॉइट, तीच आली पहिली. सो इट वॉज एक्सपेक्टेड. थोडस. कसे आहात? मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? रिंकू आकाश लव. आमचं मेकअपच्या वेळेला खूप बोलणं व्हायचं, पण नंतर माझं इन्स्टावर फार वावर कमी आहे, त्याच्यामुळे जरा. बट दॅट वॉज अ सरप्राईज जीडी, की मेकअप पण शिकलायस तू. हा, मी तुला मेकअप करतो. भरतनाट्यममध्ये खूप स्कोप आहे तुला. तू मेकअप वाद्य म्हणून शिकलास. नाही, शिकलो नाहीये मी काहीच, पण मी वाजवतो सगळं. पण तुला येतं, मग सी, तुला खूप स्कोप आहे त्याच्यात. थँक्यू. ओके. मी येईन तुझ्याकडे. नक्की ये. रवींद्रला आल्यावर नक्की भेट. ओके. येस. कसे आहात तुम्ही असं विचारलेलं आहे श्रद्धा डिंगी 6. येस, मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? येस सर, मला ओके. थँक्यू वन्स अगेन जीडी. ओके. थँक्स फॉर काय? हर्षदा आरडी. छान वाटलं हर्षदा. तुम्हाला खूप खूप दिवसांनी. अरे थँक्यू हर्षदा. थँक्स अलॉट. Okay. GD, thank you once again for giving us your time and joining us today. Thanks for Yes. sharing your experience on behalf of Nitya Darpan Kala Academy and myself. Thank you very much. Puna bhetu. Take care. Yes. Bye. Bye. Thank you everybody. Thanks a lot. Yes. Bye.